एकनाथ रामन बेनवार साहेब जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ पालघर, किंवा श्री सुनीलजी नाना साहेब, सुनील नाना अहिरे साहेब कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ पालघर, जिजाऊंच्या एकतेचा, एकात्मतेचा आणि संस्कारांच्या विचारांचा रथ हा आपल्या विरार नगरीमध्ये यांचं आगमन झालेलं आहे आणि विरार वसईचे कार्यकर्ते, मराठा सेवा संघाचे हे मावळे आपलं मनोमत या ठिकाणी स्वागत करतायत। ह्या रथाच्या माध्यमातून युगपुरुष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी समतेचा, एकात्मतेचा, अखंडतेचा हा बहुजन जोडो अभियान, हा मराठा जोडो मराठा सेवा संघ आयोजित यशस्वी करण्याकरिता ही रथयात्रा मराठा सेवा संघाचे आपले कार्यकर्ते रथामध्ये विराजमान असलेल्या आऊसाहेबांच्या मूर्तीसमोर त्यांचं पूजन करतायत। जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच समतेचा रथ या ठिकाणी आपण पाहतोय। राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करताना आपण पाहतोय आपल्या वसई विरार मराठा सेवा संघाचे, संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते। श्री प्रदीपजी मेस्त्री साहेब महानगर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, माननीय रमाकांत चव्हाण साहेब तालुका अध्यक्ष वसई मराठा सेवा संघ, माननीय सागर दांडेकर साहेब जिल्हा अध्यक्ष दिव्यांग आघाडी संभाजी ब्रिगेड, माननीय विनोद सोनवणे साहेब सचिव संभाजी ब्रिगेड वसई विरार, माननीय श्री माणिक यादव जिल्हा प्रवक्ता,
कोपऱ्यातून आलेले मराठा सेवा संघाचे कार्यकर्त्या, माता भगिनी, विद्यार्थी, सर्व मान्यवर यांचं वसई विरार मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। वारकरी संप्रदायातून आलेल्या महाराजांचं मनोमय स्वागत आहे। आदरणीय कीर्तनकार शांताराम पाटील साहेब यांचं मराठा सेवा संघाकडून खूप खूप स्वागत आहे। पालघर जिल्ह्यात प्रथमच आलेली ही जिजाऊ रथयात्रा प्रत्येक मराठा जोडतोय। या ठिकाणी मराठा म्हणजे एक व्यापक शब्द आहे। राष्ट्रगीतामधला गुजरात सिंधू, गुजरात मराठा म्हणजे 18 पगड जातीचा संपूर्ण एक परिवार आहे। मराठा मोठा भाऊ आहे आणि आगरी, कुणबी, तेली, माळी, बौद्ध हे सगळे बांधव हे सगळे ह्याच्यामध्ये गुंफलेले आहेत। मासाहेबांच्या पुतळ्यासमोरील सर्व शिवश्री आणि शिवमती सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावे। आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। उपस्थित मान्यवरांमध्ये रथयात्रामध्ये आलेल्या मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मी विनंती करतोय, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलन सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात ही मांगल्याची ज्योत पेटवून आपण करत असतो। तरी उपस्थित मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला हार अर्पण करून आपण या रथयात्रेनिमित्त जो कॉर्नर सभेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्याचं या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे। या ठिकाणी महिलांना विनंती आहे, महिलांनी थोडं पुढे यायचं आहे। आपण मासाहेब जिजाऊंच्या या ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी ज्यांनी मनामध्ये ज्योत पेटवली अशा मासाहेब जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी महिलांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे। मेसी साहेब फॅन असं करा जरा, तिकडेच केलाय लागतंय। मासाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना शिवश्री नितीन मोकाशी साहेब, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केले जाते। महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण शिवमती ऍडव्होकेट रिया मॅडम या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतायत। व्यवस्था परिवर्तनामध्ये असलेल्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या विचारांचं स्मरण करण्याकरिता, कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हे प्रतिकात्मक दीप प्रज्वलन आपण या ठिकाणी करीत आहोत। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय। आदरणीय ज्योती कुडू मॅडम पंचायत समितीच्या माजी पंचायत समिती सदस्य वसई पुढे यावं। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातो। श्रीमती
पूनम मॅडम या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत. आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना थोडं सर भैया मोबाईल मागे सर दोन्ही आल दोन्ही मी मान्यवरांना अतिथीगणांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते चालू झाले का सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की ते आपापल्या जागेवर या ठिकाणी स्थानापन्न होतील. व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्याप्रमाणे अंधार दूर केला त्या महापुरुषांनी संपूर्ण त्याग करून अंधार दूर केला, त्याप्रमाणे हा दीप हा एक प्रतिकात्मक दीप या समाजातील तेढ, विषमता, अमानवी घटना ह्या रूपीच्या त्यांचा अंधार दूर करण्यासाठी हे प्रतिकात्मक दीप प्रज्वलन ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की ते आपल्या जागेवर विराजमान होतील. मी विनंती करतो की आजच्या जिजाऊ रथयात्रेचे मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुन तनपुरे सर यांना की त्यांनी आजच्या ह्या समारंभाचं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. धन्यवाद सर. सर्वांनी टाळ्या वाजवा अनुमोदन दिल्यासारखं. धन्यवाद. आपण आता जिजाऊ वंदनेने सुरुवात करूया. सर्वांनी आपल्या बसल्या जागेवर हात जोडावे. एक खुर्ची देत आहे. सर्वांनी जागेवर हात जोडायचे. हात जोडा. जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तोही. जसा संविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही. तुला वंदिताना सुखी अंग अंग, करा धर्म आता शिवाचाच पाही. खरा धर्म आता शिवाचाच पाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. तुला वंदनाही.
जय जिजाऊ, जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जिजाऊ वंदना म्हणजे आमची स्फूर्ती, जिजाऊ वंदना म्हणजे आमची ऊर्जा, जिजाऊ वंदना म्हणजे आमची प्रेरणा. मी लागलीच गारद देण्याकरिता शिवगर्जना अतिशय दुःखद घटना जी घडली की पहलगाम येथे आपल्या देशातले आपले बांधव दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांना आपले प्राणास मुकावे लागले, ते बळी पडलेले आहेत. तर अशा आपल्या ह्या शहीदांकरिता आपण 2 मिनिटं एक श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर आपण आपल्या जागेवर उभे राहावे अशी मी विनंती करतो. एक साथ सावधान. विश्राम. अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित. करुणी उपकृत आम्हा स्वीकारावे आमुचे स्वागत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीप्रमाणे आपण आपल्या मान्यवरांचं पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे आजच्या अध्यक्ष, जिजाऊ रथयात्रेचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक अर्जुन तनपुरे सर यांचं आपण स्वागत करतोय. मी शिवश्री डॉक्टर योगेश पाटील, विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. एक आपण गुलाब पुष्प, बहुजन चळवळीचं एक पुस्तक आणि शॉल देऊन प्राध्यापक अर्जुन तनपुरे सर यांचं या विरार शहरामध्ये आपण स्वागत करीत आहोत. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साथ द्यायची आहे. इतक्या रणरणत्या उन्हात सलग हा 41वा दिवस आहे. ही रथयात्रा सुरूच आहे. जोरदार टाळ्या. धन्यवाद सर. आदरणीय शिवश्री उमाकांत उफाडे साहेब, संभाजी ब्रिगेड संघटक यांचं आपण स्वागत करतोय. मी शिवश्री प्रदीप मेस्त्री साहेब यांना विनंती करतो. महानगर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवश्री प्रदीप मेस्त्री साहेब हे शिवश्री उमाकांत उफाडे साहेब संभाजी ब्रिगेड संघटक यांचं स्वागत करीत आहेत. जोरदार टाळ्या. त्यांना शॉल, एक गुलाब पुष्प आणि बहुजन चळवळीचं पुस्तक ह्याकरिता की पुस्तक वाचलेलं मस्तक कधी कोणासमोर नतमस्तक होत नसतं. जोरदार टाळ्या. धन्यवाद सर. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवश्री डॉक्टर गजानन पारधी साहेब, कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री नितीन मोकाशी साहेब यांचं स्वागत करीत आहेत. शिवश्री रवी किरण सोनावणे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ पालघर, शिवश्री नितीन मोकाशी साहेब, कोकण विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ यांचं स्वागत करतायत. शिवश्री रवी किरण सोनावणे सर, विचारांचं पुस्तक गुलाब पुष्प यांचं. विभागीय अध्यक्ष, धन्यवाद सर. संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष शिवश्री डॉक्टर योगेश पाटील साहेब
यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. माननीय बालाजी सातपुते सर जिल्हा उपाध्यक्ष त्यांचं स्वागत करीत आहेत. गुलाब पुष्प बहुजन चळवळीचं एक विचारधारेचं पुस्तक आणि ही शॉल शिवमती ॲडव्होकेट सौ रिया करंजकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन विराजमान व्हावे. संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष आपण शिवमती ॲडव्होकेट सौ रिया करंजकर मॅडम यांचं स्वागत करतोय, ज्या संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष महिला आघाडी आहेत. मी आदरणीय विनोदजी सोनावणे साहेब जे सचिव आहेत संभाजी ब्रिगेड त्यांना विनंती करतो. शिवमती ॲडव्होकेट सौ रिया करंजकर मॅडम महिला आघाडी मुंबई अध्यक्ष, विनोद सोनावणे साहेब, धन्यवाद. संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष शिवमती सौ पूनम प्रमोद शिंदे मॅडम यांचं आपण स्वागत करतोय. अमरदीप अचेमवार साहेब यांनी त्यांचं स्वागत करावं. शिवमती सौ पूनम प्रमोद शिंदे मॅडम संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, जोरदार टाळ्या. माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय शिवमती कुडू मॅडम यांचं आपण गुलाब पुष्प, शॉल आणि विचारधारेचं पुस्तक देऊन स्वागत करतोय. त्याकरिता मी ॲडव्होकेट सौ रिया करंजकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं या ठिकाणी विचारधारेचं पुस्तक, गुलाब पुष्प आणि शॉल देऊन स्वागत करावं. आपण टाळ्या वाजवायला कमी पडतोय का? आपण मावळे आहोत, आपण मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते आहोत. आपल्याकडे जिजाऊंसारखी ऊर्जा असायला हवी. धन्यवाद मॅडम. शिवश्री मंगोराम चोपडा साहेब मराठा सेवा संघ हरियाणा यांचं स्वागत आपण करतोय. त्याकरिता मी माणिक यादव सर जिल्हा प्रवक्ता आणि साहेब हरियाणाहून इथे आलेले आहेत. आपल्या रथयात्रेत ते सामील आहेत. जिजाऊंच्या विचारांनी प्रभावित अखंड भारतामध्ये पसरवत असणारे शिवश्री मंगोराम चोपडा साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मराठा सेवा संघ मंगेराम चोपडा साहेब, धन्यवाद सर. सन्माननीय शिवश्री शाहीर पाटील साहेब मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. शाहीर जिल्हा उपाध्यक्ष बालाजी सातपुते सर, नागनाथ, धन्यवाद सर. शिवश्री सुनील नाना अहिरे साहेब कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ पालघर यांचं आपण स्वागत करतोय. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचासमोर यावे. माननीय डावळे सर, शिवश्री डावळे सर यांच्या हस्ते आपण आदरणीय शिवश्री सुनीलजी नाना अहिरे सर यांचं स्वागत करतोय. गुलाब पुष्प, चळवळीचं पुस्तक आणि शॉल देऊन आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद विरार शहरातून मराठा सेवा संघाच्या रथयात्रेला.
शिवश्री नागनाथजी रामन बेंडवाड साहेब, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ पालघर यांना मी मंचासमोर येण्याची विनंती करतोय आणि त्यांचं स्वागताकरिता अमरदीप अचेमवार साहेब या ठिकाणी येतील. शिवश्री नागनाथ रामन बेंडवाड सर, जिल्हाध्यक्ष. शॉल, गुलाब पुष्प आणि विचारांचं एक पुस्तक. बहुजन चळवळीचे विचार आपल्याकडे पेरले जावेत, ते पसरविले जावेत, त्यांचा जागर राहावा या उद्देशाने हे पुस्तक आपण प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवित आहोत. वारकरी संप्रदायातून आपणामध्ये उपस्थित झालेले कीर्तनकार, बहुजन चळवळीचे कीर्तनकार शांताराम पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावे आणि आदरणीय संजय कांबळे सर, शिवश्री संजय कांबळे सर त्यांचं स्वागत करीत आहेत. जोरदार टाळ्या. वारकरी संप्रदायाकडून नेहमीच महापुरुषांच्या विचारधारेचं प्रबोधन होताना आपण पाहतो. आपल्याला जे काही महापुरुष समजलेले आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा वारकरी संप्रदायाचा आहे. धन्यवाद सर. पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत समितीचे सदस्य आदरणीय देवेंद्र वैती सर यांनी इकडे यायचे. तालुका अध्यक्ष रमाकांत चव्हाण साहेब वैती साहेबांचं स्वागत करतील. टाळ्यांच्या गजरामध्ये वैती साहेबांचं स्वागत ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. हा जो एक, धन्यवाद सर, हा जो एकतेचा, अखंडतेचा, एकात्मतेचा रथ जो आहे रणरण त्या उन्हात इथपर्यंत आला आहे आणि हा कॉर्नर मीटिंग आज आपण इथे संपन्न करीत आहोत. ह्याकरिता जमलेले सर्व मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या कार्यक्रमाचा विचार आदान प्रदान करण्याकरिता हा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्याचा प्रास्ताविक करण्याकरिता मी जिल्हा उपाध्यक्ष रवी किरण सोनावणे साहेब यांना विनंती करतो. ज्या महाराष्ट्राचा इतिहास घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी आणि शाहिरांच्या डफांनी लिहिला गेला, ज्या महाराष्ट्रातील लोकोद्धाराच्या मंदिराच्या कळसाला संस्कारांच्या मोतियांचा असा चढवला गेला, अशा पावन भूमीला आणि ही भूमी पावन करण्यासाठी महत्तम कार्य करणाऱ्या सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा करून मी माझे 2 शब्द व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक तनपुरे सर, विभागीय अध्यक्ष मोकाशी सर व येथे जमलेल्या समस्त माझ्या बंधू भगिनींनो, या ठिकाणी जिजाऊंच्या विचारांची प्रेरणा घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त 18 मार्च 2025 रोजी वेरूळगडी भोसले, वेरूळ या ठिकाणी भोसलेगडी या ठिकाणून या विचाराच्या जिजाऊ रथाला, जिजाऊ यात्रेला सुरुवात झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करत करत आज ती आपल्या या विरार नगरीमध्ये आलेलं आहे. या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणात सर्वांनी माँसाहेब जिजाऊंच्या रथयात्रेचं स्वागत आपण केलं. यानंतर या ठिकाणी या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी बरेच लोक मराठा सेवा संघ नेमका काय, ही चळवळ काय याला नवीन असतील. एक काळ होता ज्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हती,
मोठी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती आणि त्या काळामध्ये समाजामध्ये बहुजन समाजातील लोकांची माथे भडकवण्याचं काम काही समाजकंटक लोक या ठिकाणी करायची. आज सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, तरी सुद्धा त्या काळामध्ये एखाद्या महापुरुषांची विटंबना झाली की शहरामध्ये गावागावामध्ये लोकांना, सामान्य नागरिकांना नाहक त्रास व्हायचा आणि हे सर्व हेतुपुरस्पर घडवलं जायचं. 1990 पासून संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळा संदेश देण्याचं कार्य या मराठा सेवा संघानं केलेलं आहे. त्यामध्ये जी मराठा ही जी व्याख्या आहे ती व्याख्या म्हणजे महात्मा फुलेंच्या व्याख्यातील आपण मराठा आहे. मराठा म्हणजे एक जात नाही तर महाराष्ट्र धर्म मानणारा 18 पगड जातीचा महाराष्ट्रामध्ये वावरणारा जो व्यक्ती आहे त्याला मराठा असं या मराठा सेवा संघानं संबोधलेलं आहे. आणि आपण 18 पगड जातीतून आपली जात बाजूला ठेवून एक विचार घेऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं सहर्ष या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर मराठा सेवा संघाने एक विचाराची चळवळ राबवली, लोकांच्या हातात पुस्तकं दिली आणि जेव्हा चळवळीची पुस्तकं लोकांनी वाचली तेव्हा महापुरुषांची विटंबना आणि समाजामध्ये होणारे दंगे हे थांबले. परंतु परत एकदा त्या गोष्टीची गरज कुठेतरी वाटली आणि ही रथयात्रा आपण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेली आहे. या ठिकाणी जिजाऊंच्या एकतेचा, एकात्मतेचा आणि संस्कारांच्या विचारांचा रथ जिजाऊ रथयात्रा मराठा सेवा संघ राजधानी दुर्गेश्वर रायगड भूमी महाड तालुक्यात सोमवार दिनांक या ठिकाणी जाणार आहे. या ठिकाणी पुढील मार्गक्रमण करणार आहे. समाजाच्या हितासाठी मराठा सेवा संघाचे 33 कक्ष स्थापन करून संतांचे आणि महापुरुषांचे मानवतेचे विचार प्रबोधन या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून दिले जाते. देशभरात अनेक ऐतिहासिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या धार्मिक व सामाजिक परिस्थिती ढासळत चालली असून समाजात जातीपातीमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, तरुणांचे, कामगारांचे, सर्व माता भगिनींचे मूलभूत हक्क आणि अधिकार यासाठी जनजागृतीची ही रथयात्रा या ठिकाणी आपल्या विरार नगरीमध्ये आलेली आहे. आपण हे रथयात्रेचं प्रयोजन तर सांगितलं, रथयात्रेचा उद्देश सांगितला, परंतु ही चळवळ कोण करतं तर ज्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत, ज्यांना समाजावरती दायित्व आहे, आपण या समाजाचं देणं लागतो अशी भावना जे व्यक्तिमत्व ठेवत असतात अशी लोक या समाजामध्ये परिवर्तन आणि समाजामध्ये समानता राखण्याचं काम ही त्यांची नैतिक जबाबदारी असते. आणि ज्यांनी या समाजासाठी काहीतरी कार्य केलेलं आहे अशा 10 व्यक्तिमत्वांचा आपण या मराठा सेवा संघाच्या जिजाऊ रथयात्रेच्या निमित्तानं बहुजन समाजभूषण पुरस्काराने आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करणार आहोत. आणि हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, विचारांचा जागर आपण या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न करतोय. या ठिकाणी पुढील रथयात्रेला सुद्धा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. धन्यवाद. शिवश्री रवी किरण सोनवणे साहेबांनी कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं प्रास्ताविक केलेलं आहे. आपण बहुजन समाजभूषण पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. ह्या जिजाऊ रथयात्रेचा जो उद्देश आहे, जे परिवर्तन आणायचं आहे, जी परिवर्तनाची ज्योत आपल्याला निर्माण करायची आहे, त्या दृष्टीने आपणास जे मान्यवर लाभलेले आहेत, जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत, त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. एक विषय आणि एक विशिष्ट उद्दिष्ट घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं मार्गक्रमण करीत आहे, संविधानाचा जागर करीत आहे. आणि त्याकरिता आपले जे मार्गदर्शक आहेत आदरणीय
रामण सर यांना मी विनंती करतो की ते आपले विचार आपणासमोर व्यक्त करतील. तुला आळविता स्फुरतात बाहू हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. तू नांद आमुच्या जीवनात सिंहासनी बैस या काळजात. तुला आरतीने स्रोतात गाऊ हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. आईस माझ्या बहिणीस कळू दे, आईस माझ्या बहिणीस कळू दे. तुला उला दीप त्यांच्यात जळू दे. भांडू नकोनी भावास भाऊ हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. पुन्हा एकदा राष्ट्र प्रेरित हो, सर्वाप्रती प्रीत ही रीत हो. श्रद्धा मनाची भूमीस वाहू हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर बिरसा मुंडा, सर्व महापुरुषांच्या आणि संतांच्या चरणी मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या जिजाऊ रथ यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मानवतेचे आणि समाजाच्या हिताचे विचार पेरणारे आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान सन्माननीय शिवश्री अर्जुनजी तनपुरे सर, या विचारपीठावर उपस्थित सन्माननीय शिवश्री उमाकांत उफाडे साहेब, संभाजी ब्रिगेड राज्य संघटक, त्याचबरोबर या रथयात्रेसाठी हरियाणाहून आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय शिवश्री मंगेलालजी चोपडा साहेब, आमचे मार्गदर्शक, संपूर्ण कोकणामध्ये मराठा सेवा संघ तरुणांच्या रक्तामध्ये भिडेल असं व्यक्तिमत्व विचार पेरणारे सन्माननीय शिवश्री नितीनजी मोकाशी साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू सन्माननीय शिवश्री सुनीलजी आहिरे साहेब, या सर्व यात्रेमध्ये मार्गदर्शन सहकारी सन्माननीय आमचे शाहीरजी पाटील साहेब, सन्माननीय सर्व जिल्हा मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, प्रवक्ते आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, जिजाऊ रथ यात्रा गेली 45 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातील गावागावात, पाड्यापाड्यामध्ये आणि शहराशहरामध्ये जात आहे. सर्व समाजाशी भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, समन्वय साधण्यासाठी सन्माननीय तनपुरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम महाराष्ट्रभर परिभ्रमण करत आहेत, फिरत आहेत. गावामध्ये, रस्त्यामध्ये छोट्या छोट्या सभा घेऊन, ही एवढा डोलारा घेऊन नेमकं का फिरत आहेत, याचा जर उद्देश आपण बघितला तर आपल्याला सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत ते पाहता आपल्याला असं दिसून येतं की जिथं पाहावं तिथं भांडणं, मारामाऱ्या, अंधश्रद्धा, शिक्षणाविषयी तरुणांना जनजागृती करणे, या सर्व बाबी सांगण्यासाठी सन्माननीय तनपुरे सर आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. तर बांधवांनो, जिजाऊ रथ यात्रा शिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी आलेली आहे. जिजाऊ रथ यात्रा तरुणांना रोजगार आपण कशा पद्धतीने देऊ शकतो यासाठी इथे आलेली आहे. जिजाऊ रथ यात्रा तुमच्या आमच्यामध्ये जिजाऊचा जो विचार आहे तो पेरण्यासाठी तो उपस्थित झालेला आहे. शिक्षण, महात्मा फुले यांनी शिक्षणाबद्दल सांगितलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. जर शिक्षण आम्ही शिकलो नाही तर आमच्या हजारो पिढ्या अशाच अज्ञानामध्ये जातील आणि आम्ही दारिद्र्य होऊ. म्हणून महात्मा फुले यांनी या समाजाच्या उद्धाराचं कारण फक्त शिक्षण सांगितलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपल्या हजारो अनुयायांना त्यांनी संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण घ्या, शिक्षणाशिवाय तुमचा आमचा कोणाचाच उद्धार होणार नाही. म्हणून तनपुरे साहेब आपल्या इथे उपस्थित आहेत. आज हजारो तरुणांच्या जवळ वेगवेगळ्या क्षेत्राच्या डिग्री आहेत पण रोजगार उपलब्ध नाही आहे. आज आमच्याकडे तरुण पिढी 25 वर्षाची झाली आहे, 30 वर्षाची झाली, 35 वर्षाची झाली, त्यांचे लग्न होत नाही. त्यांच्याकडे डिग्री आहेत पण हाताला रोजगार नाही. या तरुणांच्या जवळ रोजगार नाही आहे, यांच्याकडे डिग्री भरपूर आहेत आणि काम करण्याची सुद्धा आता काही तरुणांमध्ये वृत्ती झाली नाही. बाप 50 वर्षाचा झालाय, 60 वर्षाचा झालाय तरी तरुण गावामध्ये फिरत आहेत. आणि हे तरुणांचं जे दुःखाचं चित्र आहे आणि हे आमच्या देशाला सुद्धा घातक आहे. म्हणून या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली पाहिजे. म्हणून इथं आज तनपुरे साहेब उपस्थित आहे. त्याचबरोबर सामाजिक सलोखा, आमच्या देशामध्ये आता सामाजिक सलोखा टिकवणं प्रचंड मोठी गरज आहे. हजारो वर्षापूर्वी अनेक प्रकारचे या ठिकाणी देशावर आक्रमण झाले पण कुणी जातीच्या कुणी धर्माच्या अशा पद्धतीच्या वाटाघाटी करून भांडत नव्हती. पण आज मात्र आम्हाला गावागावामध्ये शहराशहरामध्ये अशा पद्धतीची जाती जातीमध्ये माणसं वाटून इथं भांडण लावण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे. म्हणून हे आपण थोडंसं जाणलं पाहिजे. येणाऱ्या तरुणांनी कुठल्या दंगलीमध्ये सहभागी न होता आपण आपल्या कुटुंबाचा विचार करून आई वडिलांना आपण आधार झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. माँसाहेब जिजाऊ यांना गुरु मानलं आणि एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. ज्यांना चालता येत नाही त्यांना पळायला लावलं, ज्यांना जे पळत आहेत त्यांना आकाशामध्ये झेप घेण्यासाठी स्वप्न पाहायला शिकवलं. भूमिपुत्रांचं राज्य निर्माण केलं. याच स्वराज्यामध्ये जे काम करत होती, जे सरदार होते ते कोण्या एका जातीचे होते का? वेगवेगळ्या जातीची. शिवाकाशीद असेल, मदारी मेहतर असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, असे अनेक सरदार, अनेक सहकारी शिवाजी महाराजांच्या जीवाला जीव देत होते. आणि शिवाजी महाराज सुद्धा आपल्या सहकार्याच्या जीवनात अडचण आली तर त्यांनी सुद्धा इंचभर सुद्धा पाठीमाग न थांबता त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन सहकार्य केलं. अशा पद्धतीचा सामाजिक सलोखा आम्हाला टिकवणं गरजेचं आहे. जास्त मी न बोलता आपल्याला सन्माननीय मोकाशी साहेब आणि सन्माननीय तनपुरे साहेब यांना ऐकायचं आहे. माझं थोडक्यामध्ये मी मनोगत या ठिकाणी थांबवतोय. जय जिजाऊ, जय शिवराय. पालघर जिल्ह्याला लाभलेले अतिशय तरुण आणि कणखर विचारांचे शिवश्री नागनाथ रामन बेनवार साहेबांनी अतिशय वास्तव समाजामध्ये सुरू असलेलं जे वास्तव आहे आणि मराठा सेवा संघाची ही जिजाऊ रॅली, हे जिजाऊ रथ, त्यांचा जो उद्देश आहे त्याबाबत खूपच अल्प शब्दांत परंतु संपूर्ण अशी एक माहिती त्यांनी सादर केलेली आहे. त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. कोकण विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघाचे आदरणीय शिवश्री नितीन मोकाशी साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं. सर्वांना जय जिजाऊ. सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करतो. कुळवाडी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषणम, नायिका भेद, नखशिक आणि 7 सप्तक असे 3 वज्र भाषेतील ग्रंथ लिहिणारे एकूण 9 वर्षात 140 लढाया लढून एकही लढाई न हरणारे छत्रपती संभाजीराजे, ज्यांनी जगातील पहिली शिवजयंती साजरी केली ते राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा आणि घटनेचा कलम 14 समानता, घटनेचा कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे, घटनेचा कलम 19 भाषण स्वातंत्र्य, घटनेचा कलम 25 धर्म स्वातंत्र्य, घटनेचा कलम 45 शिक्षण स्वातंत्र्य, घटनेचा 340वा कलम ओबीसी साठी आरक्षण, 341वा कलम अनुसूचित जातीसाठी आरक्षण, 342वा कलम अनुसूचित जमातीसाठी आरक्षण, अशी 395 कलमांची घटना लिहिणारे व देशाला संविधान देणारे, माझ्यासाठी ऑर्डर असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा भाई कोतवाल या सर्व महामानव आणि महानायिकांना सर्वप्रथम अभिवादन करतो. विचार मंचावरील स्थानापन्न असणारे आमचे मार्गदर्शक
मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय तनपुरे साहेब, उमाकांत सर, मंगिरांजी चोपडा साहेब, शाहीर पाटील, रामण सर, आमच्या अर्नाळा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आणि माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय ज्योतिताई कुळ आणि नाना आहेरे, उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक रविकिरण सोनावणे, प्रदीपजी मिस्त्री आणि सर्व त्यांची टीम, रमाकांत चव्हाण, आपण सर्वजण इथे आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण जिजाऊ रथ यात्रेचं जे आयोजन केलेलं आहे, तर ह्या जिजाऊ रथ यात्रेच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये अगदी थोडक्यात अशी माहिती मी आपणास देत आहे. मित्रांनो, 1 सप्टेंबर 1990 मराठा सेवा संघाची स्थापना झाली. त्याच्यानंतर स्थापनेनंतर आज जवळजवळ 35 वर्ष आपल्याला पूर्ण झालेली आहेत. कुठेतरी सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. म्हणजे ज्या वेळेस मराठा सेवा संघाची स्थापना झाली त्यावेळेस प्रचंड दंगली व्हायच्या, हिंदू मुस्लिम असो किंवा अनेक समाजाच्या असो. पण जिथनं मराठा सेवा संघाची स्थापना झाली, इतर आपल्या सामाजिक संघटना असतील त्याने केलेल्या प्रबोधनाच्या माध्यमातून बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात दंगली ह्या कमी झाल्या होत्या. परंतु आता जर तुम्ही वास्तव बघितलं तर आता हे प्रमाण पुन्हा तेव्हासारखं सुरू झालेलं आहे. हिंदू मुस्लिम मध्ये भांडणं सुरू आहेत, त्याच्यानंतर आपल्या मराठा कुणब्यांमध्ये भांडणं सुरू आहेत, अनुसूचित जातीमध्ये अनेक संघटना झालेल्या आहेत आणि हे अतिशय वाईट वातावरण आपल्याकडे तयार झालेले आहे. हे वातावरण टिकवण्यासाठी या रथाचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून सामाजिक सलोखा निर्माण होईल. या रथाचा उद्देश आहे. मित्रांनो, मराठा सेवा संघ सांगत असताना मराठा सेवा संघाने आपल्याला काय दिलं, तर मराठा सेवा संघाने आपल्याला जय जिजाऊ म्हणजे एक मातृसत्ताक पद्धती आणि स्त्रीला अतिशय अच्युत्य असं मान सन्मान देण्याचं काम मराठा सेवा संघाने जय जिजाऊ या नावाने, आम्ही एकमेकाला जेव्हा भेटतो तेव्हा राम राम नमस्कार असं न करता एकमेकाला जय जिजाऊ म्हणतो. म्हणजे मातेचा स्त्रीचा सन्मान आम्ही या माध्यमातून करत असतो. त्याच्यानंतर मराठा सेवा संघाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सेवा संघाच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेले आहेत आणि करत आहोत. त्याचप्रमाणे एक मराठा लाख मराठा ही सुद्धा घोषणा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपल्याकडे आलेली आहे. अशा अनेक उपक्रम आहेत. तुम्ही जर 19 फेब्रुवारी शिवजयंती जी आपण आता तारखेप्रमाणे साजरी करतो, ही सुद्धा आदरणीय रेखाताई खेडेकर मॅडम यांच्या माध्यमातून तारीख निश्चित करून घेतली आणि शिवजयंती आज मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण भारतभर या तारखेप्रमाणे आपण शिवजयंती साजरी करतो, जी 2-2, 3-3 तिथीप्रमाणे होत असते. मोठ्या प्रमाणात आता साजरी व्हायला लागले. त्याच्यानंतर 6 जूनला रायगडावर जो राज्याभिषेक होतो, तो राज्याभिषेक सुद्धा हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून 6 जूनला राज्याभिषेक सुरू केलेला आहे. आज लाखो लोक या रायगडावर गर्दी करत असतात. त्याप्रमाणे 12 जानेवारीला मातृतीर्थ शिंदखेड राजा येथे जिजाऊ जयंती असते. 20 ते 25 लाखाच्या दरम्यान तिथे गर्दी असते आणि तिथे आपलं मनगट, मान, मस्तक आणि मेंदू सशक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुस्तकाची विक्री होत असते आणि पुस्तक वाचल्याने आपण कोणाचे हस्तक होत नाही आणि कुणापुढेही नतमस्तक होत नाही, एवढी ताकद पुस्तकांची आहे. म्हणून रविकिरण सोनावणे आणि त्यांच्या सर्व कमिटीने, प्रदीप मिस्त्री यांनी आपल्याला पुस्तक देऊन सत्कार केलेला आहे. हे पुस्तकाची महती आहे. त्याच्यानंतर मराठा सेवा संघ ज्या पंचसूत्रीवर काम करते, ती पंचसूत्री म्हणजे शिक्षण सत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता, राज्यसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता. आणि याच्यासाठी आपल्याकडे असणारा वेळ, श्रम, बुद्धी, पैसा आणि कौशल्य हे पंचदान देऊन आपले सर्व कार्यकर्ते, तुम्ही आम्ही सर्व या कामासाठी झटले पाहिजेत. अशा पद्धतीने हे पंचदान आहे. तर ही पंचसूत्रीमध्ये शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो डरकाली फोडल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु संत तुकोबारायाने म्हटलेलं आहे, असाध्य ते साध्य करीते सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे एवढा अभ्यासाला दिले. संत गाडगेबाबाने सुद्धा आपल्याला म्हटलेलं आहे की आपल्या मुलांना शिकवा, एक वेळ तुम्ही जमीन विका तर पण आपल्या मुलाला शिकवा, अशा पद्धतीचा संदेश संत गाडगेबाबांनी दिलेला आहे. शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. आज IAS अधिकारी, IPS अधिकारी, UPSC अधिकारी जे होतात हे शिक्षणाच्या माध्यमातून होतात आणि ते एका तालुक्याचे ते प्रमुख होतात. त्यांनी जो निर्णय घेतला, एवढी ताकद आहे IAS IPS मध्ये. दुसरी सत्ता अर्थसत्ता. आपल्याला काय सांगितलेलं आहे, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. हे खरं आहे का? तर मुळात नाही. आजही आपला शेतकरी लंगोटी लावून फिरतो, आत्महत्या करतो, ही शेतकऱ्याची आजची अवस्था आहे. परंतु त्यांनी मध्यम व्यापार म्हटलंय आणि कनिष्ठ नोकरी म्हटलंय. आता आमच्या पंचायत समितीचा किंवा या समोरच्या नगरपालिकेमधला शिपाई आणि 10 एकरचा शेतकरी कोण चांगला आहे?
निश्चितपणानं इथला नोकरी करणारा शिपाई हा, कारण त्याच्याकडे अर्थ येतो. शेतकऱ्याची अवस्था अतिशय बेकार आहे. म्हणजे फक्त आपल्यावर त्याला चण्याच्या झाडावर चढवण्याचा हा प्रकार आहे. म्हणून कृषीप्रधान देश हे आपल्याला मान्य आहे, परंतु लिहून ठेवलेलं हे मान्य नाही. कारण लेखणी बहादर एक विशिष्ट वर्ग होता आणि त्यांच्या सोयीचा इतिहास लिहिला. इतिहास घडवला कोणी आणि लिहिला कोणी याची आपण समीक्षा करावी. त्याचप्रमाणे महत्वाची तिसरी सत्ता अर्थसत्तेमध्ये आदरणीय खेडेकर साहेबांनी आणि आदरणीय तनपुरे साहेबांनी एक पुस्तक काढलेलं आहे की आपल्या लोकांनी बूट पॉलिश पासून तेल मॉलिश पर्यंत जे उद्योग तुम्हाला करता येतील ते करा आणि स्वावलंबी बना, जेणेकरून आपल्याला नोकरी आता जवळजवळ संपलेल्या आहेत. मग तुम्ही व्यवसायामध्ये पडा. आणि अनेक उदाहरणं ते त्यांच्या भाषणामध्ये सांगणारच आहेत. तर ही अर्थसत्ता ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये पडलं पाहिजे. आणि त्याच्या पद्धतीने तिसरी सत्ता आहे धर्मसत्ता. आपल्या ताब्यात आपण देवधर्म करणारी सर्व माणसं आहेत. आमचं म्हणणं, आमचं देवाला अजिबात विरोध नाही. आपण देवधर्म करा, कुठेही जा, फक्त जो मधला एजंट आहे तो काढा. आमचं एवढंच म्हणणं 1990 पासून आज तागात आहे का मधला जो दलाल आहे तो तुम्ही काढा, तुम्ही सगळं करा, हरकत नाही. म्हणजे या पद्धतीनं धर्मसत्ता. आता तुम्ही जर धर्मसत्तेचा हे केला तर जे आतापर्यंत जेवढे शंकराचार्य होऊन गेलेले आहेत त्या शंकराचार्यामध्ये एक विशिष्ट जमात सोडली तर दुसऱ्या जमातीचा किंवा दुसऱ्या जाती समाजाचा किंवा इतर बहुजन समाजाचा शंकराचार्य आहे का हो? मग धर्मसत्ता आपल्या ताब्यात कशी? मग याच्यासाठी मधला आपल्याला हटवायचा आहे आणि ती सत्ता आपल्या कशा ताब्यात येईल हे बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपली शेवटची सत्ता म्हणजे प्रचार प्रसार माध्यम सत्ता. आज आपल्याला न्यूजपेपर असतील, टीव्ही माध्यम असतील, त्याच्यानंतर टीव्हीच्या मालिका असतील, या मालिकांमध्ये आपल्या महिला वर्गांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ठेवलं जात आहे. अतिशय अश्लील मालिका दाखवल्या जातात. जे टीव्ही चॅनल निघतात ते सुद्धा, त्याच्यानंतर जे पेपर न्यूज असतात. आज इथे आपण 50, 100, 150च्या याच्याने ही केली, परंतु ही सभा जर विशिष्ट वर्गाची असेल आणि त्यांच्याकडे 50 असेल तर लाखोच्या समुदायाने सभा संपन्न अशा पद्धतीने पेपराला बातमी येते. आणि आपली पत्रकार सुद्धा, मी पत्रकार बांधवांना हे करतो, तुम्ही जरी 5 असाल तरी तुम्ही हे करताना अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हटलं की पानिपतच्या युद्धात पराभव झाला कोणामुळे? पेशव्यांमुळे पराभव झाला. पण पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. म्हणजे जिथे खापर फोडायचं तिथे आपल्या नावाने खुलं. आणि आटके पार झेंडे हे मराठ्यांनी लावले. लिहिलं काय? आटके पार झेंडे पेशव्यांनी लावले. म्हणजे ही जी मखलाशी त्यांनी केलेली आहे, म्हणजे कितीही पराक्रम केला तर तो आम्ही आणि मरण्यासाठी तुम्ही, ही परंपरा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून बदलायची आहे. आणि म्हणून शिक्षण सत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता, राज्यसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता ही आपल्या बहुजनांच्या ताब्यात यावी, म्हणून मराठा बहुजन जोडो अभियानाचा हा मूळ उद्देश आहे. याच्या माध्यमातून आपल्याला हे करायचं आहे. आणि त्याच्यासाठी वेळ, श्रम, बुद्धी, पैसा, कौशल्य हे द्यायचं आहे. जाता जाता फक्त मी एक माझा नेहमीचा उर्दू शेर म्हणतो, जो कत्ल भी करते हैं तो कुछ नहीं होता, हम ऊब भी करते हैं तो हंगामा खड़ा रहता है. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश ये है की सूरत बदलनी चाहिए. हे सूरत बदलण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करूया, अशी आजच्या या सभेस्थानी प्रतिज्ञा करू. मी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद सर. मराठा सेवा संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री नितीन मोकाशी साहेबांनी नेहमीप्रमाणेच आपल्या मार्गदर्शनातून आणि आपल्या भाषणातून त्यांनी विविध मुद्दे घेतले, त्यांच्यावर प्रकाश टाकला आणि आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी सुद्धा त्यांनी ज्ञात करून दिल्या. ज्याप्रमाणे लोखंडाला सोने करण्याची ताकद परिसात आहे, त्याप्रमाणे चळवळीतलं काहीही माहीत नसलेल्या व्यक्तीला सुद्धा परिवर्तन करण्याचं ताकद आदरणीय नितीन मोकाशी साहेबांच्या बोलण्यातून आम्हाला नेहमी मिळते. कृपया एक विनंती आहे, 3350 गाडी साईडला पार्क केलेली आहे. कोणी तिथे वाहतुकीला अडथळा होतोय तर ज्यांची कोणाची गाडी असेल त्यांनी कृपया काढून घ्या. 3350. या सामाजिक चळवळीमध्ये
ज्यांनी आपला खारीचा वाटा उचलून या समाजासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे, अशा बहुजन समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जसं की तंत्रज्ञान, पत्रकारिता, क्रीडा, शिक्षण व आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा 10 व्यक्तींना आपण या ठिकाणी बहुजन समाज भूषण पुरस्कार या ठिकाणी प्रदान करतोय. सर्वप्रथम मी थोडक्यात माहिती सांगू इच्छितो. डॉक्टर दिनेश फकीरचंद कांबळे, मुंबई विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार, NCERT नवी दिल्लीचे माजी सदस्य, यांचे शिक्षण हे MA मुंबई विद्यापीठ, PhD मुंबई विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणाच्या जागतिकीकरणाबाबत GRTC ने ठरवलेल्या धोरणांची तपासणी, एक स्थिती अध्ययन हा विषय घेऊन त्यांनी एक समाज जागृती केलेली आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील एक मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड महाराष्ट्र शासनामध्ये 7/5/1990 ते 7/10/1993 पर्यंत 3 वर्षाचा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठात सहाय्यक रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठाचे उपरजिस्ट्रार, तसेच केंब्रिज विद्यापीठाच्या उच्च शिक्षण सल्लागार मंडळाचे सदस्य 2006 ते एप्रिल 2014 केंब्रिज विद्यापीठाकडून विविध विषयावर चर्चा करण्यासाठी यांना आमंत्रित केलं गेलं. तसेच उच्च शिक्षणातील मानव संसाधन समस्या, आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि व्यवस्थापन अभ्यास जनरल, उच्च शिक्षणातील जागतिकीकरण संशोधन हे त्यांचं लेखन कार्य, तसेच 150हून अधिक व्याख्याने दिली. बहुजन समता प्रबोधिनीचे अध्यक्ष, 2007 मध्ये लोक भारती शिक्षक संघाकडून उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल त्यांना विशेष गौरव प्राप्त झाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2010 उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना देण्यात आला. असे आपले डॉक्टर दिनेश फकीरचंद कांबळे यांना मी सन्मानपूर्वक पुढे आमंत्रित करतो. आणि आपले जिजाऊ रथयात्रेचे मार्गदर्शक तनपुरे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय डॉक्टर दिनेश फकीरचंद कांबळे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करावा. एक शाल, गुलाबपुष्प, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांनी या समाजासाठी दिलेल्या योगदानाचा, बहुजन समाजासाठी दिलेल्या योगदानाचा आपण मराठा सेवा संघ जिल्हा पालघरच्या वतीनं या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आपण ही टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांनी केलेल्या कार्याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर आपण दुसरा पुरस्कार देतोय अमोल सुरोशे साहेब यांना. एकेकाळी मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्याच्या भागातून ज्यांनी आपली डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण करून 2005 साली केंद्र शासनाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात सिडॅक या संस्थेत सायंटिस्ट या पदावर नियुक्ती मिळवली व सध्या सिडॅकचे जॉईंट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून सुद्धा आपण ज्या सामाजिक समाजामध्ये सन्माननीय लोकनेते या ठिकाणी हितेंद्रजी ठाकूर साहेब आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आपण कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करतोय. सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी कार्यक्रमासाठी स्वागत करायचं आहे. आपण वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी आलात त्याबद्दल मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तसेच सर्व बहुजन चळवळीकडून आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो. या ठिकाणी जिजाऊंची विचारांची प्रेरणांची जी रथयात्रा सबंध महाराष्ट्रामध्ये फिरते. आज 27/4/2025 रोजी विरार नगरीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी पाठबळ देण्यासाठी सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी जिजाऊ रथयात्रेचे मार्गदर्शक अर्जुनजी तनपुरे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं गुलाब पुष्प, बहुजन समाज चळवळीचं पुस्तक, शाल देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. आपण ही सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं स्वागत करायचं.
या ठिकाणी जिजाऊ रथयात्रेच्या निमित्तानं सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मराठा सेवा संघामार्फत आयोजित केलेल्या जिजाऊ रथयात्रेच्या निमित्ताने उपस्थित असलेले अर्जुनजी स्टेजवरील सर्व मराठा महासंघाचे कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनी, मनापासून बरं वाटते का ज्यावेळी पत्रिका हातात दिली त्यावेळी उपेक्षित शेतकरी, कष्टकरी, 18 पगड जातीचे लोकांच्या हिशोबाने काय झालंय, दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे किंवा जगाचे आदर्श असले पाहिजेत. आपण दुर्दैवाने फक्त मराठा समाजापुरता त्यांना म्हणजे सगळेच हे जे महामानवांचे फोटो लावलेत ना इकडे, कोणतरी दलितांचा नेता, कोणतरी मराठ्यांचा, कोणतरी आपलं महात्मा फुले म्हणजे माळ्यांचा, मला कळतच नाही या नेत्यांची उंची काय आणि त्यांचे उंची कमी करण्याचा प्रयत्न आपणच करतो. मग बाहेरचं कोणी येऊन करायला जात नाही. मग आपण एक सीमित ह्याच्याकरता छत्रपतींनी जे काय राज्य केलं, जो काही त्यांचा गनिमी कावा होता, ज्या पद्धतीने त्यांनी जगाला आदर्श दिला का कशा प्रकारे कमी लोकांमध्ये 18 पगड जातीचे 12 बलुतेदार घेऊन लढायचं कसं. फक्त मराठी लढले का? नाही लढले, सगळेच. आणि एखादा मुशी न फुटलेला मुलगा या प्रकारची संघटना तयार करून ज्यावेळी आपण खऱ्या अर्थाने गुलामगिरी होतो, इंग्रजांच्या काळात नंतर आलो, पण खऱ्या अर्थाने एक विशिष्ट समाजाच्या अंडर समाज होत होता. आदिलशाह, निजामशाह, दिल्लीचं तख्त आपल्यावर ज्यावेळी राज्य करत होत्या, अशा वेळी एक संघटना उभा करणं, तुम्ही बघितलं असेल तर बाकी सगळे मांडलिक झालेले, अशा वेळी कुठेतरी कोण येतो हल्ला करायला, त्याला कशा प्रकारे परतवून लावायचो हे जगाला दाखवून देणार. म्हणजे कमी संख्येमध्ये काही जे आपले गड किल्ले असतील, डोंगर दऱ्या असतील, त्या माध्यमातून एक आदर्श जगाला देणारे नेते आणि त्यांना जन्म देणारी, त्यांना धडे देणारी जिजाऊ रथयात्रा. मी खरं तर प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. इकडे आईने जे बाळ कडू दिलं, ज्या पद्धतीने म्हणजे शहाजी महाराज तुम्ही बघितलं तर कुठेतरी दक्षिणेच्या ह्याच्यामध्ये होते, सेवेमध्ये, तिकडे देखील छत्रपती जाऊन राहिलेले, तिकडे त्यांनी धडे घेतले. म्हणजे वडिलांकडून धडे, आईकडून धडे, एक आदर्श माता पिता. आणि त्यात जिजाऊ मातेंच्या नावाने तुम्ही रथयात्रा, ती पण सगळ्या समाजाकरता, ह्याचा अभिमान विशेष वाटतो. विशेष ते आहे का कष्टकरी, मजूर, शेतकरी, मग आपण शेतकरी राजा हे बोलतो. तुम्ही कधी ब्रँडेड कंपनीमध्ये गेले, कोणत्याही शर्ट घ्यायला, बूट घ्यायला, चप्पल घ्यायला, कधी बार्गेनिंग करतात का? पण तिकडे फेरीवाल्याकडे बसा, का मुळी कशी, जोडी कशी, त्याला राजा बोलायचं, पण घासघीस तिकडेच करायची.
कधी घास घेत तुम्ही दुकानात जाऊन करतात का? नाही. कारण का तिकडूनच्या एसीला तुम्ही असे डोळे दिपलेले असतात ना, अरे आपल्याला गावठी बोलतील आपण जर इकडे घासघीस केली, ते तुम्हाला लुटतात. आणि जे मेहनत करणारे आहेत त्यांना तुम्ही लुटतात. बरोबर ना? कोणी रुपया भाव सांगितला, एखाद्या गाव कोणती तरी आदिवासी बाई बसलाय, एखादा गाव कोणत्या तरी समाजाचा माणूस बसलाय आणि त्यांनी रुपया मागितला, तुम्ही रुपया दिलाय का आजपर्यंत? घरी येऊन कौतुकाने सांगतात, रुपया बोललेला 12 आण्याला आणलाय. पण हे 1295 बघा, 30% डिस्काउंट आहे. अरे डिस्काउंट कसलं? वाढवायचे भाव आणि नंतर डिस्काउंट द्यायचं तुम्हाला. बरोबर ना? तर या सगळ्या कष्टकऱ्यांच्या घामाला आपण कुठेतरी किंमत दिली पाहिजे. त्या दृष्टीने तुमच्या रथयात्रेला मनपूर्वक शुभेच्छा. आदर्श जिजाऊंचा सगळ्यांनीच आदर्श घेतला पाहिजे. कारण का खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष कोणामुळे घडले? छत्रपतींचं नाव मोठं आहे, पण त्यांना घडवणाऱ्या जिजाऊंच्या नावाने तुम्ही काढतायत, त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. आणि ते खऱ्या अर्थाने सर्वश्रुत व्हायला पाहिजे. जिजाऊ कळली पाहिजे लोकांना. काल छावा पिक्चर आला तर आपण संभाजी आपल्याला कळला, तिथपर्यंत आपल्याला संभाजी महाराज त्यांचे हाल, पिक्चर मधले हाल आल्यावर संभाजी महाराज आपल्याला कळतात. त्या पिक्चर पर्यंत किती जणांनी वाचलेलं? छावा पुस्तक खूप आधीच आहे. वेगवेगळी पुस्तकं, शिवाजी सावंत असतील, अन्य लेखक असतील, रणजित देसाई असतील, जे लेखक, त्यांच्यातली किती पुस्तकं. आपण 5 रुपये कधी पुस्तकावर खर्च करतो का? अगदी खर्च लगा करू. कुठेतरी महानगरपालिकेची लायब्ररी 5 रुपयात वाचायला मिळतात सगळी पुस्तकं महिन्याला. तिकडे तरी झाल्यात का मेंबर? कसले आदर्श आपण घेणार आणि कसले आदर्श आपल्या पुढच्या पिढीवर करणार, ह्याचा विचार देखील सगळ्यांनी करा. करा, जरा जास्त कडू बोलतो मी, पण आभारी. मला इकडे बोलवलं, सगळ्याच जणांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पा. समाजामध्ये चाललेल्या वास्तविक स्थितीचं वर्णन आपण आपल्या मौलिक विचारातून केलात आणि भविष्यामध्ये घडणाऱ्या भारताचा तरुण कशा पद्धतीचा असला पाहिजे त्याचं मस्तक हे पुस्तकाकडे घडून आई जिजाऊंच्या विचाराने प्रेरित होऊन कार्य केलं पाहिजे असे मौलिक विचार आपण या जिजाऊ रथयात्रेच्या निमित्तानं उपस्थितांना दिलात, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर जिजाऊ रथयात्रेचे मार्गदर्शक सन्माननीय अर्जुनजी तनपुरे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार पुष्प सादर करावे. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ सर्वप्रथम विनम्राबाद. या पृथ्वी तलावर ज्या ज्या महामानवानी महानायिकेने आपलं आयुष्य बहुजनाच्या उद्धारासाठी वेचलं, त्या सर्व महानायिकेच्या महामानवाच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रा मराठा बहुजन जोडो अभियानाच्या निमित्ताने आज आम्ही 41व्या दिवशी विरार येथे पोहोचलेलो आहे. आणि या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या भागाचे लोकप्रिय प्रतिनिधी, बहुजनाच्या उद्धारासाठी ज्यांनी आतापर्यंत आपलं आयुष्य वेचलं, ते जितेंद्र ठाकूर साहेब, माझ्या समवेत मंचावर उपस्थित आमच्या रथयात्रेमध्ये जे पदाधिकारी आहेत ते उमाकांत उफाडे असतील, आमचे मांगीरामजी चोपडा हरियाणाहून साहेब या रथयात्रेमध्ये सामील झालेले आहेत, नितीन मोकासी, जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला, मराठा सेवा संघाचे जिल्ह्याचे पालघरचे अध्यक्ष, आपण सर्वजण भावांनो आणि बहिणींनो. जितेंद्र ठाकूर साहेबांना मी खूप वेळेस ऐकलेलं आहे, विधानसभेमध्ये आपलं भाषण मी ऐकलेलं आहे. आपणही खेडेकर साहेबाबरोबर काही दिवस खेडेकर साहेब इकडे असताना आपण मराठा सेवा संघाच्या बाबतीत आपण काम केले. मी आणि खेडेकर साहेब मागे 10 वर्षापासून, म्हणजे जवळपास मी प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर 2015 ते 2025 मी आणि साहेब या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, 343 तालुके आणि जवळपास 200च्या वर अशी मोठी मोठी जिल्हा परिषद सर्कलची गावं, असा 1,00,000 किलोमीटरचा प्रवास मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही केला. आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक झोपडीमध्ये आम्ही जाऊन छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंचे विचार आम्ही लोकांपर्यंत दिले, त्यांच्या झोपडीत नाही तर त्यांच्या खोपडीत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच वेळेस साहेब, जेव्हा आम्ही रथयात्रेत असायचं, जेव्हा आम्ही या विरार
आणि या भागामध्ये येऊन गेलो तेव्हा नितीन मोकाशी आमच्या बरोबर होते. तेव्हा इकडे आले की साहेब आपल्याबद्दल खेडेकर साहेबांनी आम्हाला जे काही ठाकूर साहेबाबद्दल सांगितलेलं आहे तेही मला आठवत आहे. आणि आपण जी काही अपेक्षा जिजाऊ मा साहेबांच्या बाबतीत केलेली आहे, आपण मराठा सेवा संघाची पुस्तकं बऱ्यापैकी वाचली असतील मला असं वाटतं. आणि जेव्हा खेडेकर साहेबांनी या एरियामध्ये ठाण्यामध्ये बरेच दिवस काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचे विचार मराठा या शब्दाचा अर्थ किंवा मराठा सेवा संघ स्थापन करत असताना याला काय नाव द्यावं, 1990ला जेव्हा ही पहिली बैठक अकोल्याला झाली होती त्याचाही मी साक्षीदार आहे. तेव्हा खूप नावं समोर आली होती साहेब, त्याला बहुजन नाव द्यावं की काय नाव द्यावं, परंतु साहेबांनी सांगितलं की नाही, त्याला आपण मराठा सेवा संघ हेच नाव द्यायचं. त्याचं कारण असं आहे की मराठा कुणाला म्हणायचा हा जातीवाचक बिलकुल शब्द नाही. कारण आपण राष्ट्रगीतामध्ये जो पंजाब सिंध गुजरात मराठा ज्या अर्थाने मराठा तिथे शब्द आलेला आहे त्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही सोप्या भाषेमध्ये लोकांना सांगतो. ज्याचा उल्लेख ठाकूर साहेबांनी केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 18 पगड जातीची लोक होती. ते केवळ एका विशिष्ट समाजाची नव्हती आणि त्यातले ते सगळे कष्टकरी लोक होती, सगळे शेतावर काम करणारी लोक होती. 6 महिने ते शेतावर काम करायचे आणि 6 महिने युद्धामध्ये काम करायचे. हे 18 पगड जातीची सर्वच्या सर्व लोक एकत्र बांधली आणि त्याला मावळा म्हणजेच मराठा अशा अर्थाने मराठा सेवा संघाने गेली 35 वर्ष मराठा या शब्दाची व्याख्या आणि मराठा सेवा संघ याची व्याख्या अशाच पद्धतीने केलेली आहे. आणि त्याच पद्धतीने गेली 35 वर्ष मराठा सेवा संघ काम करतोय. आणि म्हणून आपण जे काही सांगितले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे आयडॉल आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी आपण हेच बोलतो की या जे काही महापुरुष होतात या महापुरुषांच्या मागे एक स्त्री किंवा एका पुरुषाच्या मागे स्त्री असते. हे जरी खरं असलं तरी परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब या किती महान असल्या पाहिजेत असा विचार खेडेकर साहेबांनी केला. आणि मग बुलढाणा जिल्ह्यामध्ये अत्यंत छोटं गाव शिंदखेडा राजा जिथे या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी ज्या वाड्यामध्ये लखुजी राजांचा जन्म झालेला होता त्या लखुजी राजांचा वाडा इथे सरकार कशावर काय खर्च करतो मी पुढे बोलेलच, परंतु या लखुजी राजाचा वाडा अक्षरशः सगळा पडायला आला होता आणि त्या गावची सगळी लोक त्याला हगंदारी करून टाकलेलं होतं. साहेबांच्या हे लक्षात आलं आणि मग साहेबांनी तिथे जिजाऊ मा साहेबांचं स्मारक करावं आणि मराठा सेवा संघ स्थापन केला. आणि पहिल्यांदा 12 जानेवारीला जिजाऊची जयंती त्या वाड्यावर घेऊ अशा प्रकारे 1990ला सुरुवात केली. आणि मग 1990, 92, 93, 94 पर्यंत त्या वाड्यामध्ये जेव्हा जयंत्या घेतल्या तेव्हा सरकारच्या लक्षात आलं आणि सरकारकडे मागणी करून त्यावेळेस आमच्या भगिनी किंवा यांच्या खेडेकर साहेबांच्या पत्नी आमदार होत्या आणि त्यांनी सुद्धा या बाबतीत आवाज उठवला आणि मग तो वाडा आता पुरातन खात्याकडे गेलेला आहे. मग आम्ही मराठा सेवा संघाने विचार केला की हा जिजाऊचा विचार पूर्ण भारतात आपल्याला न्यायचा असेल तर हिला पुढे केलं पाहिजे. आणि प्रत्येक समाजामध्ये असो कुठल्याही समाजातली जी स्त्री आहे ती पहिली त्या पुरुषाची किंवा त्या मुलाची पहिली ती गुरु असते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला खेडेकर साहेबांनी पुढे केलं आणि या जिजामातेचे विचार केवळ महाराष्ट्र नाही तर या जगभरामध्ये पोहोचण्यासाठी आम्ही विडा उचलला. आणि आम्हाला सांगायला आनंद होईल की मागच्या 35 वर्षामध्ये मराठा सेवा संघाची स्थापना करत असताना अकोल्याला याची स्थापना झाली. याचं रजिस्ट्रेशन करत असताना एक सेवाभावी संस्था म्हणून आम्ही याची स्थापना केली. आणि याचं कार्यक्षेत्र केवळ महाराष्ट्र म्हणजे हे महाराष्ट्रातले जे काही 36 जिल्हे आहेत एवढंच कार्यक्षेत्र मर्यादित आम्ही केलं होतं. कारण कुठल्याही राजकीय शक्ती असेल किंवा कुठलं तरी पाठबळ असल्याशिवाय आपण पुढे जाऊ की नाही ही भीती. आणि साहेब स्वतः सरकारी कर्मचारी होते, PWD मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. आणि मग सगळ्या जिम्मेदाऱ्या सांभाळून आपण जिजाऊ मासाहेबांचे विचार कुठपर्यंत नेऊ शकू इथून सुरुवात केली. आणि कार्यक्षेत्र आपण जिजाऊचं एक महाराष्ट्रच घेतलं. साहेब सुरुवातीला जिजाऊच्या प्रतिमा 1990ला जिजाऊ कशी आहे हे सुद्धा लोकांना माहीत नव्हतं. जे जिजाऊचा फोटो सुद्धा लोकांकडे उपलब्ध नव्हता. एका चित्रकाराच्या आणि तिच्या वर्णनावरून आम्ही फोटो तयार केला. जेव्हा रेखाताई आमदार होत्या आणि मग आमदार असताना या तैलचित्राचे तेव्हा मनोहर जोशी साहेब हे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा हा फोटो 1990ला तयार केला. आणि त्याची मान्यता सरकारकडनं घेत असताना तिथेही खूप प्रश्न झाले. जे काही या समाजामध्ये या भारतामध्ये जे काही विशिष्ट समाजाची लोक असतात आणि त्यांना छत्रपती असेल हे महामानव असेल हे त्यांच्या समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी बांधून ठेवलेले तो बाहेर आलाच नाही पाहिजे अशी जी काही व्यवस्था काही लोक करत असतात. त्या बैठकीमध्ये आता ते गेले त्यांच्याबद्दल वाईट बोलणं मला
उचित वाटत नाही, परंतु त्या सभेमध्ये जेव्हा जिजाऊचं चित्र मुख्यमंत्र्यांच्या समोर त्याला सरकारी मान्यता द्यायची, तेव्हा रेखाताई पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे दोघंही उपस्थित होते. आणि तिथे ज्याला तुम्ही फार इतिहासकार म्हणता, आणि तो इतिहासकार तो राईंदर होता, तो गेला, परंतु त्याच्याबद्दल फार बोलणं बरोबर नाही. परंतु त्यांनी प्रश्न उपस्थित असा मनोहर जोशी साहेबांसमोर केला की साहेब, हे काय जिजाऊचं जे चित्र आणलेलं आहे खेडेकर साहेबांनी आणि रेखाताईने, मला असं वाटतं की त्या काळामध्ये एवढ्या पुतळ्या आणि एवढे दागिने त्या काळात असतील का, आणि हे सगळं काल्पनिक आहे. तेव्हा आपल्याला सगळ्यांना खेडेकर साहेबाचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आपल्या कार्यकर्त्यांना माहित आहे. तेव्हा मात्र साहेब उठले आणि मग साहेबांनी जे काही त्यांना उत्तर दिलेलं आहे ते गेलेल्या तो इतिहासकाराला, तो राईंदरला, की त्यांनी विचारलं की तुम्ही जे काही आता विद्येच्या देवतेचं पूजन करता ते सरस्वती, तिचा तुझ्या बापाने तिला पाहिलं होतं का, अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न केला तेव्हा मनोहर जोशींच्या लक्षात आले की आता ही खवळलेली आहे. आणि म्हणून त्या सरस्वतीच्या बाबतीमध्ये, आणि मग मनोहर जोशी म्हणले तुम्ही पंत शांत बसा, पुरंदरे तुम्ही जरा शांत बसा, हा प्रश्न कोणाचा आहे तर पुरुषोत्तम खेडेकरांनी जिजाऊचं तैल चित्र आणलंय. आणि ह्या बहुजन समाजातल्या लोकांना हे माहित आहे की अशाच पद्धतीच्या जिजाऊ मासाहेब होत्या, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर जास्त भाष्य करू नका. अशा प्रकारचे विकृत मनाची माणसं गेल्या या दशकामध्ये नाही, त्या देशामध्ये काम करतायत. आणि म्हणून महापुरुषांना जे काही हे बांधलेलं आहे ना, याच लोकांनी बांधलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर, मग आपण बघा, आता तुम्ही त्यांना म्हणताय की बहुजनाचे उद्धारक, नाहीतर सुरुवातीला दलितांचा नेता बाबासाहेब आंबेडकर, मराठ्याचा नेता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले माळ्याचा नेता, अण्णाभाऊ साठे हे मातंगाचा नेता, हे कोणी निर्माण केलं? हे यांनी ज्या जाती कोणी निर्माण केल्या, खरं म्हणजे जाती अंताची लढाई मराठा शिवसंघाला लढायची आहे. परंतु त्यामध्ये आम्ही 18 पगड जातीला त्यासाठीच म्हणतो की तुम्ही सगळेच्या सगळे मराठा आहेत, तुम्ही सगळे जे महाराष्ट्रात राहतात हे सगळे मराठा आहेत. म्हणून आम्ही गेली 35 वर्षे काम करतोय, त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश येत आहे. परंतु ते यश येत असताना सगळ्यात महत्वाचं जे आता नितीन मोकाशी साहेब सांगत होते, त्याच्यातली ज्या 5 सत्ता आहेत त्याच्यातली अत्यंत आणि अत्यंत महत्वाची शिक्षण सत्ता तर आपण सांगितली, परंतु राजसत्ता किती महत्वाची असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि या राजसत्तेमध्ये आमची काही माणसं 10-15 वर्ष रेखाताई होत्या, परंतु आता या 10-15 वर्षामध्ये तर चांगल्या चांगल्या माणसांना कसं पाडायचं आणि मग मशीन आणून काय काय प्रकार या देशामध्ये चालू झालेले, त्याच्यामुळे लोकप्रिय नेता जो असतो त्याचा निकाल वेगळा असतो, लोकांच्या मनातला नेता वेगळा असतो, आणि निवडून आलेला ज्याच्यावर गुलाल उधळला जातो तो नेता वेगळा असतो. परंतु हे सगळं असताना आता जोपर्यंत लोक उठाव होत नाही, आणि हे जोपर्यंत तुम्ही तरुण मंडळी, आम्हाला अपेक्षित असे की हे जे तरुण मंडळी यांनी हे हातात घेतलं पाहिजे, परंतु या तरुण मंडळींना सुद्धा वेगवेगळ्या नशामध्ये मग हिंदू धर्म खतरे में आहे असं सुरू केलं जातं. एखाद्या विशिष्ट धर्माबद्दल आता ज्या तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं सांगितलं तो तुम्ही छावा तर पाहिला, परंतु त्याच्या अगोदर अमोल कोल्हेनी संभाजी महाराजांची मालिका सुरू केली होती साहेब. त्यामुळे सुद्धा संभाजी महाराजांचं जे काही चरित्र आणि चारित्र्य तुमच्या समोर आलं, खरं म्हणजे त्याचं पूर्ण क्रेडिट आपण अमोल कोल्हे याला दिलं पाहिजे. हा खासदार असला आणि तो माळ्याचा जरी असला तरी परंतु मराठा सेवा संघाने हे मान्य केलेलं आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीने ते चारित्र्य समाजासमोर आणलं. आणि म्हणून संभाजी महाराजचा उल्लेख ज्या इतिहासामध्ये या पुरंदरेने केला होता किंवा या लोकांनी विशिष्ट लोकांनी केला होता, तो 2च शब्द केला होता, संभाजी महाराज रगेल आणि रंगेल होते. किती लोक पुस्तक वाचतात मला माहित नाही, पण संभाजी महाराजांचा उल्लेख एवढाच केला होता, रगेल आणि रंगेल. फक्त दारू पेत होते आणि महिला नाचवत होते, बाया नाचवत होते. अशा प्रकारचा अपमान या संभाजी महाराजांचा केल्यानंतर आज तरुण पोरांना नुसतं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं तर त्यांच्या मुठी वळतात. अशा महान राजाची सुद्धा बदनामी करण्याचं काम या विशिष्ट लोकांनी केलेलं आहे. आणि त्यांना गाडून टाकण्यासाठी राजसत्ता अत्यंत महत्वाची असते, परंतु राजसत्तेमध्ये या सगळ्या जो काही या 15 वर्षामध्ये हा मशीनचा घोळ आणून टाकलेला आहे, त्याच्यामुळे चांगली लोक सुद्धा मागे पडतायत. परंतु काही हरकत नाही, सत्य समोर येणारच आहे. आणि म्हणून या सगळ्या परिवर्तनवादी चळवळी महाराष्ट्रातल्या, मराठा सेवा संघ मोठा भाऊ आहे, मराठा समाज मोठा आहे, म्हणून आमची दायित्व आहे, उत्तरदायित्व आहे या छोट्या छोट्या समाजाला, 18 पगड जातीच्या समाजाला याला एकत्र करणे आणि पुन्हा ही लढाई आणि हा पुन्हा जिजाऊचा विचार सगळ्या महाराष्ट्रात नाही तर देशापलीकडे नेला पाहिजे. आपल्याला मी सांगत होते की सुरुवातीला कार्यक्षेत्र आम्ही एवढंच घेतलं, परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी, मराठा सेवा संघ असेल त्याच्या 33 कक्ष असतील, या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी इतकं छान काम केलं. आम्ही एवढ्या लोकांना शोधलं ठाकूर साहेब की आज महाराष्ट्रातलं, कदाचित आपल्याला त्याचा अभ्यास असेल, आपण आमदार होता, परंतु या महाराष्ट्रातलं जे सांगली जिल्हा आहे त्या सांगली जिल्ह्यामध्ये एक आटपाडी म्हणून तालुका आहे साहेब.
आणि त्या आटपाडी तालुक्यातला प्रत्येक मराठा समाज, बहुजन समाजातला प्रत्येक माणूस हा सोनारीचं काम करतो, सोनं वितळवणे. आणि हे वितळवण्याचं काम हे सगळ्या सांगली जिल्ह्यातले लोक आहेत. आणि या भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या सांगलीतला माणूस सोनार म्हणून काम करतोय. तिथे साळुंखे नावाचे आटपाडीचे ग्रस्त आहेत. आम्ही त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं, खेडेकर साहेब, आमच्या सांगली जिल्ह्यातला 1 लाख लोकांचे तुम्हाला मी नंबर देतो. इथे जगामध्ये प्रत्येक राज्यात, मग केरळ असो, गुजरात असो, हरियाणा असो, सगळे ठिकाणी आमची लोक गेलेले आहेत आणि तिथे एक कुटुंब गेलं. त्यांनी या सोनं वितळण्याचा धंदा केला आणि सगळे तिकडे मायग्रेट झालेले आहेत. आणि माझ्याकडे 1 लाख लोकांचे नंबर आहेत आणि हे सगळे लोक बाहेर, महाराष्ट्र सोडून बाहेर गेलेले आहेत. यांना सुद्धा तुम्ही एकत्र करू शकता. ते दरवर्षी आपल्या कुलदैवतेच्या निमित्ताने सांगलीला येतात, पण कुठेतरी एकदा येतात. आम्ही ते सगळे लोक शोधले. आपले समाज तिथे, आता ते एकच कुटुंब गेलं होतं, पण आता इतर राज्यामध्ये, केरळमध्ये असेल, आंध्रमध्ये, बेंगलोरमध्ये, या सगळ्या ठिकाणी या आटपाडी तालुक्यातले हा सगळा मराठा समाज सोनार या धंद्यामध्ये. आणि आता त्यांचे 10-20 कुटुंब झाले. तिथे ते अल्पसंख्याक आहेत, परंतु ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल त्यांना खूप अट्रॅक्शन होतं. आणि जेव्हा आम्ही गेलो त्या लोकांना एकत्र केलं आणि जिजाऊ मासाहेब जेव्हा सांगितली, तेव्हा आम्ही जेव्हा असे छातीवर बिल्ली लावून जायचं, तेव्हा ते म्हणायचे की कोण आहे आता या जिजाऊ मासाहेब, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, असं जेव्हा म्हणायचं तेव्हा ती लोक त्या मातेचं दर्शनाने आम्हाला हे चित्र द्या, अशा पद्धतीचं वल्गना हे बोलायचे. आणि आम्ही या लोकांना एकत्र केलं. मला सांगायला आनंद होईल की मराठा सेवा संघाने मागच्या 35 वर्षामध्ये महाराष्ट्र सोडून आम्ही 33 राज्यांमध्ये मराठा सेवा संघ दिलाय. भारतातल्या 33 राज्यात आश्चर्य वाटेल आपल्याला की तिथे मराठा सेवा संघाची स्थापना दिली. आणि तिथे या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या, की आपली पोरं जे तिकडे गेलेले आहेत आणि तिकडे जे महाराष्ट्र मंडळ स्थापन झाले, या महाराष्ट्र मंडळाला जर कोणी चेक केला असेल तर साहेबांचा मुलगा स्वप्नील खेडेकर म्हणून न्यूयॉर्क मध्ये आहे. आणि तिथे छत्रपती फाउंडेशन नावाचं संघटना स्थापन करून या सर्व महामानवाच्या जयंत्या, मग फुल्यांची जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची असेल, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची असेल, या सगळ्या महामानवाच्या जयंत्या या न्यूयॉर्कमध्ये आपले बहुजन समाजाची मुलं गेली ते तिकडे साजरी करतायत. परंतु तिकडे जो महाराष्ट्र मंडळामध्ये आपली पोरं गेलेली, आपल्यापैकी बऱ्याच लोकांची पोरं बाहेर देशात असते, त्यांना एकदा त्यांचे डोके ताळ्यावर आणा. हे सगळे तिथे महाराष्ट्र मंडळामध्ये जातात आणि त्या गणपतीचा फोटो घेऊन हे सगळे तुमची पोरं त्या गणपतीची पूजा करत बसतात. मी कुणाचा अपमान करणाऱ्या पैकी नाही, आम्ही देवदेवताला मानत नाही असं नाही, परंतु तिथून जो पैसा येतो, साहेब आपल्याच आडनावाचे गुजरात मधले जे काही हे ठाकूर मंडळी आहे किंवा हे सगळे तिकडे जे गेलेले मंडळी, हे महाराष्ट्र मंडळाच्या नावाने करोडो रुपये या भारतामध्ये एका विशिष्ट संघटनेला पाठवतात. त्या संघटनेमुळे ही संघटना वाढली. 25-30 वर्षापूर्वी RSS नावाचा जर शब्द तुमच्या समोर वापरला असता तर आपण जेवढे कुणी इथे बसलेले ते म्हणले असते, तनपुरे सर काय RSS, कोण आहे RSS, रामकृष्ण आहे का शिवाजी आहे, काय आहे RSS? हे लोकांच्या डोक्यात सुद्धा नाही, खोपडीत नव्हतं. परंतु या 35 वर्षामध्ये आज प्रत्येकाच्या घरात, आता तुम्ही इकडे लोक बसलात, पण तुमच्या घरामध्ये पूर्ण वेळ काम करणारे RSSची लोक इथे तयार झाले. मोदीचं जे काय सांगतात ते तुम्ही ऐकलं असेल की मोदी हा चहा विकत होता वगैरे, चहा विकायचा पोरगा चहा देत होता, परंतु त्या पोराने आपल्या वडिलांना मदत केली धंद्यामध्ये. त्यांची चहाची टपरी होती, खरं असो खोटा असो, परंतु एक गोष्ट 100% तो गरीब होता हे तर तुम्हाला मान्यच करावे लागेल. आणि मग तो वडिलांना जर मदत करत होता, मग चहाचा धंदा होता, पुढे तो मोठा होत गेला, कॉलेजमध्येही शिकत होता. आणि मग थोडं मोठा झाला की आम्ही सगळे बाप मंडळी एक गोष्ट करतो की बापाच्या पायाचं खेटर पोराला आलं रे आलं की आपली एक गोष्ट असते की याचं पोराचं लग्न करून टाकलं पाहिजे, याचं वाजवलं पाहिजे. ते सगळेच, आई असो की बाप असो, तो पोरगा मोठा झाला की त्याचं लग्न करावं. तसं मोदीचं लग्न केलं. मग मोदी एकीकडे लग्न RSS मध्ये जायचा, एकीकडे याचं काम करायचं. आणि त्याच्या लक्षात आलं की हे जर आपण बायकोच्या आणि या फंद्यात पडलो तर मला RSSचं काम करता येणार नाही. त्यानं बायको सोडली पण RSS सोडलं नाही. मी तुम्हाला बायका सोडा असं म्हणणार नाही, परंतु त्यानं बायको सोडली, RSS मध्ये पूर्ण वेळ काम केलं. आणि एका चहा विक्रेत्याच्या पोराला जर समर्पित भावनेनं तुम्ही काम केलं, या देशाचा पंतप्रधान त्याला करावं लागले ही गोष्ट आहे. आणि आमच्याकडे काय झालंय, आम्ही बहुजनांचं काम करायला म्हणतो, पण ते किती काम करतो हे मला माहित नाही. आपण आजही इतके शिकलेली लोकही आज बहुजन समाजाचं काम करत असताना, या सगळ्या महामानवाच्या जयंत्या करत असताना मला असं वाटतं की जे बाबासाहेबांनी आपलं मरते वेळेस सांगितलं की मला, म्हणजे त्यांनी जो काही धर्म स्थापन केला बौद्ध धर्म, त्यावेळेस सुद्धा बाबासाहेब जाताना म्हणाले की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया.
आजही आम्ही ग्रामीण भागामध्ये बघतो की मराठा सेवा संघाबद्दल इतकी आत्मीयता आहे. आम्ही जे काही अंधश्रद्धा रूढी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या ते पोरं पाळतात. आता शिवधर्माने आमचं जे काही आम्ही धर्म स्थापन केला तर ते आता बिना भटजीचं आमचं लग्न होतंय सगळ्या मराठवाड्यात. आता तर विदर्भात अशी परिस्थिती आहे की आम्ही अनालिसिस करत असताना किती भटजीच्या हाताने लग्न झाले हे काउंट करावं लागतंय. म्हणजे बिना ब्राह्मणांचे इतके जास्त लग्न होतात. त्यापेक्षा म्हणून महाराज तुमच्यासारखे जे महाराज लोक आहेत आम्ही तिकडे या महाराजांना तयार केलं. हेही लय आपापले बांध ठरवून घेतले त्या महाराज लोकांनी सुद्धा. आम्ही कीर्तनात लुटतो, तुम्ही तिकडे लुटा. आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही जरा एकदा बघा सगळे. आणि तुम्हाला अहो आपल्या मंगळाष्टक म्हणत असताना या महाराज लोकांचे एवढे बहुजन महाराज लोकांचे इतके छान आवाज आहेत, हे चांगल्या पद्धतीने लग्न लावू शकतात. आणि मग आम्ही सगळ्या हबप तुमचे जे लोक मराठवाड्यात बघा, तुम्ही विदर्भामध्ये बघा, या सगळ्यांना आम्ही रोजगार आम्ही तयार करून दिली, तिकडे रोजगार. आणि आता लग्न हे सगळे महाराज लोकच लावतात जे हरिभक्त परायण आहेत ते. आणि म्हणून पंढरपूरचे जे वारकरी, माझी माय आणि बाप 35 वर्ष पंढरपूरची वारी करत होता. माझी आई मला सांगते की तू पोटात असताना सुद्धा आम्ही पायी वारी केलेली आहे. म्हणून आम्ही देवाला आणि धर्माला मानत नाही असं बिलकुल नाही. फक्त प्रश्न असा आहे की जो दलाल मध्ये आलेला आहे तो दलाल गडबड करतोय. आणि सगळीकडे ठाकूर साहेब दलाल मोठे झालेले आहेत. आणि जो बहुजन समाज आहे तो तसाच गरीब घरते चपळतोय. आणि दलाल मात्र मोठे झालेली ही परिस्थिती मराठा सेवा संघाच्या लक्षात आली. आणि म्हणून या राजसत्तेमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनात नसेल किंवा मराठा सेवा संघाने जे काम केलेलं आहे हे भारतातलं झालं. आता भारत सोडून तुम्हाला सांगितलं 67 राज्यांमध्ये मराठा सेवा संघ गेलेला आहे. परंतु आता आपल्याला जे काही काम आपण गेल्या 35 वर्षात उभं केलेलं आहे ते उभं करत असताना आम्हाला जे काही अडचण आल्या, सुरुवातीला खूप अडचणी आल्या मराठा सेवा स्थापन करत असताना. मी बीड जिल्ह्यातला आहे आणि बीड जिल्ह्यात आता सध्या तुम्हाला काही फारशी सांगायची गरज नाही. टीव्ही ऑन केला की बीड जिल्ह्याची दररोज एक बातमी आहे. इथे काहीतरी गडबड झाली, इथे खून झाला, इकडे काहीतरी गडबड झाली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि म्हणून बीड हा बिहार होतोय अशाही प्रकारच्या न्यूज आहेत असं बिलकुल नाही. सगळ्या समाजामध्ये 2-5% वाईट लोक असतातच. ही लोक समाज अस्थिर निर्माण करतात आणि यांच्या पाठीमागे कुणीतरी उभा असतो आणि तो त्यांना दंगली पेटवण्यासाठी वापरतो. आणि मग या दंगली पेटवून समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम ही काही लोक करत असतात. आणि त्यामुळे ही जी काही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये सध्या त्या 2-4 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे त्याला कोण कारणीभूत आहे असू द्यात. परंतु आता तरी आम्ही ठरवलं पाहिजे की 35 वर्ष आम्ही करत असताना आम्ही 2 वर्ष मी आणि साहेब खूप अस्वस्थ होतो की महाराष्ट्रामध्ये हे काय झालेलं आहे. एकीकडे आपण शिव फुले शाहू आंबेडकर बुद्ध याचा वारसा सांगतोय, एकीकडे बहुजनाचा बिरसा मुंडाचा वारसा सांगतोय आणि एकीकडे एका जातीचे विशिष्ट लोक प्रत्येक आपापला जातीतला लोक एकमेकाशी आकृष्ट होताना आणि इतर जातीबद्दल किंवा एका जातीमध्ये एक संशयाचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते अत्यंत घातक आहे कुठल्याही देशामध्ये. म्हणून धर्मसत्ता खेडेकर साहेबांनी सुरुवातीपासून सांगितले की धर्माच्या नावाने अत्यंत दंगली पेट आणि धर्मसत्तेमुळे जर काय गोंधळ झाला, ज्या राष्ट्रामध्ये धर्मावर भांडणं होतात किंवा धर्मामुळे भांडणं होतात ते देश रसातळाला गेलेले. आणि त्याच्यामुळे भारतामध्ये असं कधी नव्हतं, महाराष्ट्रात असं कधी नव्हतं. परंतु जर धर्मामध्ये वाद सुरू झाले तर महाराष्ट्र सुद्धा बिहार झाल्याशिवाय किंवा महाराष्ट्र सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळे तुमचं माझं सगळ्यांचं उत्तरदायित्व आहे. आपण कदाचित मराठा सेवा संघात काम करणारे नसाल, आता आमच्या ताई पंचायत समिती मेंबर होत्या किंवा एखाद्या कुठल्या पक्षातून असाल, आमचं काहीही म्हणणं नाही. आमचं म्हणणं एकच आहे की जेव्हा तुम्ही मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात, आम्ही सगळ्या ठिकाणी मी आणि साहेब सांगत असतो की सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी आमच्या कार्यक्रमाला यावं. जिजाऊ सृष्टीवर सुद्धा एकदा तुम्ही या सगळे लोक. 12 जानेवारीला आम्ही तिथे 100 एकरवर अत्यंत 11,000 कोटीची जिजाऊ सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती सगळी लोकवर्गणीतून आपण तिथे आलं पाहिजे. म्हणून आमचं असं म्हणणं की राजकीय क्षेत्रातल्या सगळ्या लोकांनी या मंचावर यावं. फक्त येताना आमची विनंती एवढीच राहील की आपापल्या पक्षाचे जोडे तुम्ही बाहेर काढावे आणि या मंचावर यावं आणि हा कार्यक्रम अटेंड करावा. या बहुजनांचे विचार ऐकावे, आमचे विचार ऐकावे, तुम्ही तुमचे विचार सांगावे. आणि पुन्हा विनंती हेच असते आमची की तुम्ही जाताना मात्र प्रत्येकाने आपापले जोडेच घालून जावे, इतराचे जोडे घालू नये. कारण जाताना जर गडबड झाली, या पक्षाचा जोडा त्याने घातला तर त्या पक्षाचा जोडा हा घालतो, हे तर तुम्हाला आता बघायला मिळतेच आहे. त्यामुळे कुणाचे जोडे कुणी सांभाळावे या बाबतीत आम्ही काही जास्त बोलणार नाही. परंतु आजचा जोडा उद्या तो दुसऱ्या पक्षात जोडा दिसतो, हे सगळं भयावह चित्र सत्तेपोटी आणि संपत्तीपोटी चाललेले. यासाठी बहुजन समाजाचे अत्यंत हाल होत आहेत. आणि म्हणून ही अस्थिरता का निर्माण करायची तर आज कठीण प्रश्न आहे. म्हणून भाऊनी जे सांगितले, ठाकूर साहेबांनी जे सांगितलं, अत्यंत महिलाचा प्रश्न जटिल झालेला आहे.
आज या केंद्रातल्या एका मंत्र्याच्या पोरीला आपण टीव्हीवर बातमी ऐकली असेल की तिच्या मुलीला छेडछाड झाली. आमच्या जळगावचे मंत्री आहेत, त्यांच्या मुलीला म्हणजे खडसे साहेबाची सून, त्यांच्या मुलीला त्रास झाला महाविद्यालयामध्ये, मुलांनी रॅगिंग घेतली किंवा त्रास झाला, ही सगळी टीव्हीवर बातमी होती. जर मंत्र्याच्या पोरीला जर लोक त्रास देत असतील, परंतु ती मंत्र्याची पोरगी होती म्हणून तिच्या बातम्या टीव्हीवर आल्या साहेब, तिच्या पेपरमध्ये बातम्या आल्या, परंतु महाराष्ट्रामध्ये असंख्य मुली आहेत ताई, ज्या महाविद्यालयामध्ये असतात, गरिबांच्या मुली असतात, या सगळ्या मुलींना त्रास होतो. काही मुली तर गरीब घरातल्या मुली अशा असतात की जर आपण आई वडिलांना सांगितलं की मला मुलं त्रास देत आहेत, तर त्यांना माहित असतं की आपलं शिक्षण बंद होऊ शकतं, म्हणून त्या सांगत नाहीत आणि फारच अतिरेक झाला तर ते स्वतःचं जीवन संपवतात. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये असेल, इथल्या बऱ्याच ठिकाणी या मुलींनी लोकांच्या किंवा मुलांच्या त्रासापोटी कित्येक मुली आत्महत्या करतायत. हा प्रश्न ज्वलंत आहे, याच्यावर कोणी बोलत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांची तितकी वाईट अवस्था. 1972चा काळ आठवा, मी आणि साहेब एकदा असंच बोलत होतो, सर आमची शेती चांगली आहे, साहेबांची शेती चांगली आहे, आमचे वडील आमचे आजोबा अत्यंत चांगले पाटील गावचे होते आणि ते सांगायचे की कुठलंही पीक, मग ते सोयाबीन असू देत, ज्वारी असू देत, गहू असू देत, कापूस असू देत, हे 1 क्विंटल कापूस किंवा 1 क्विंटल ज्वारी बाजारात नेली की त्या ज्वारीच्या पोटी जे काही पैसे आले त्याच्यामध्ये 1 तोळा सोनं 100% यायचं. जे त्यावेळेस सोन्याचा भाव 150 ते 200 होता आणि ज्वारीचाही भाव 150-200 होता. आज तुम्हाला जर विचारलं तर सोन्याचा भाव काय आहे आणि एकीकडे सोयाबीनचा भाव काय आहे. सोयाबीन 4000 रुपये क्विंटल जातं आणि सोनं 1 लाखावर गेले साहेब, 25 पटीने. म्हणजे तुम्हाला जेव्हा 25 क्विंटल सोयाबीन घालावं लागेल तेव्हा तुम्हाला 1 तोळा सोनं घेता येईल, ही परिस्थिती. आणि म्हणून आता सगळे बेंटेक्सचे दागिने आले, म्हणून आता सगळे गरीब घरच्या पोरी लग्नामध्ये सुद्धा आता बेंटेक्स घालावं लागते, कारण 1 लाखाचा दागिना, 1 लाखाचं सोनं घेणं, कारण 25 क्विंटल मालच त्याला होत नाही तर तो 1 तोळा सोनं कसं गेले आणि मग आयुष्य कसं कटेल. हे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. तरुणांचे प्रश्न वेगळे आहेत. PhD झालेली मुलं, आमच्याकडे आता परवा माझ्या महाविद्यालयामध्ये इंटरव्ह्यू होता आणि ती सीट मागासवर्गीयासाठी होती, मराठीची पोस्ट होती, सिनियर कॉलेजची पोस्ट होती साहेब. आणि त्या सिनियर कॉलेजच्या एका पोस्टसाठी 45 अर्ज आलेले होते आणि ते 45चे 45 दलित बांधव नेट, सेट आणि PhD होते, सगळेच्या सगळे 45 लोक. आणि 45 लोक एका पोस्टसाठी कॉम्पिटंट होते आणि त्या 45 पैकी एक माणूस घ्यायचा होता. तो मग संस्थाचे कसे घेतात, काय घेतात, त्याचा बाजार तुमच्या समोर मी मांडणार नाही, परंतु त्या 45 पैकी एकाला घ्यावं लागलं. आज 44 पोरं MA मराठी PhD झालेले दलित समाजाचे गावकुसा बाहेरची पोरं आज बेकार आहेत. इतर सगळेच पोरं बेकार आहेत, ज्यांना नोकरी भेटत नाही आणि या नोकरीमुळे आज तरुणांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे तरुणांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिला असुरक्षित आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू नये, त्याची दाहकता जाणू नये म्हणून समाजामध्ये तेढ निर्माण करणे, कुठेतरी दंगली पेटवणे, मग ते नागपूर असू दे, परभणीला एका दलितांची हत्या असू दे, बीड जिल्ह्यामध्ये एका मराठा समाजाच्या सरपंचाची हत्या असू दे, हे सगळेच्या सगळे प्रकरण असतील. पुन्हा कबरीचा प्रश्न काढणे आणि लोकांचं लक्ष विचलित करून मूळ प्रश्नापासून त्याला बगल देणे, अशा प्रकारचं काम सद्यस्थितीत आहे. परंतु याच्यावर मात करण्यासाठी ही जिजाऊ रथ यात्रा काढली आणि त्याच्यामुळेच आम्ही मराठा जोडो अभियान आहे, याचा अर्थ मराठ्यात जोडणे आहेच आहे. परंतु 18 पगड जातीतले जे बहुजन आहेत, ज्यांना आम्ही मराठा संबोधतो, या सगळ्यांना एकत्र करून या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊ. परिवर्तनवादी चळवळीने पुन्हा एकत्र बसावं. आम्ही आलो आणि रथयात्रा निघून गेली असं नाही. पुन्हा मी नितीन मोकाशी असतील, रामण सर असतील, इकडचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष तुम्ही आहात आमच्या समोर, या सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा या लोकांना एकत्र करणे, साहेबांना त्या बैठकीला बोलवा. परंतु आपण सगळे बहुजन समाजातले लोक एकत्र येऊन या परिस्थितीवर आपले काही जे प्रश्न ते आपण सोडवू शकतो. सगळेच प्रश्न सरकार सोडवेल असं नाही. आणि म्हणून मराठा सेवा संघाचा जन्मही त्याच्यातनं झाला की मराठ्यांचे सगळे प्रश्न मराठा समाज सरकार सोडवेल याच्यावर बिलकुल विश्वास नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी सांगतो की उद्या संभाजी ब्रिगेड एक आमचं राजकीय संघटन आहे, उद्या संभाजी ब्रिगेडचा जरी मुख्यमंत्री झाला तरी सगळे प्रश्न समाजाचे सुटत नसतात, ते समाजाने सोडवले पाहिजे. म्हणून समाजातला जो अहिरे समाज आहे, ज्याच्याकडे जास्तीचे 2 पैसे त्यांनी नाहिरे समाजाला द्यावे आणि ते जे काही गरीब समाज आहे, गरीब समाजाची पोर आहेत, जे UPSC MPSC सारखे हुशार मुलं आहेत, त्यांना मदत केली पाहिजे. आणि मला सांगायला आनंद होईल की गेल्या 35 वर्षामध्ये मराठा सेवा संघाने आपल्या बहुजन समाजातल्या
म्हणजे गाव कुसाबाहेरचा दलित समाजाच्या अधिकाऱ्याने असेल ते ब्राह्मण समाजाच्या अधिकाऱ्याने सुद्धा मराठा सेवा संघाला पैसे दिले आणि म्हणून आम्ही 36 जिल्ह्यापैकी 18 जिल्ह्यांमध्ये आमचे वसतिगृहांनी स्वतःच्या जागा आहेत त्याचं व्हॅल्युएशन आम्ही मागच्या वर्षी केलं. 18 जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी मुलींची वसतिगृह आहेत त्याचं व्हॅल्युएशन आमचं 3000 कोटीचं व्हॅल्युएशन आहे. जे मराठा सेवा संघाच्या जिजाऊ सृष्टी सोडून त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या 3000 कोटीच्या आहेत आणि जिजाऊ सृष्टी 100 एकरवर आता 11000 कोटीचे आहे. परंतु सध्या जे काही त्याचं व्हॅल्युएशन आहे ते 2000 कोटीचं आहे. अशा 5000 कोटीच्या प्रॉपर्टीज या एकमेव संघटन आहे ती सेवाभावी संघटन तो मराठा सेवा संघ. त्या जमिनी ना खेडेकर साहेबांच्या नावाने ना अर्जुन तनपुरेच्या नावाने किंवा नितीन मोकाशाच्या फक्त मराठा सेवा संघ समाज 18 पगड जातीचा समाज याचा लाभ घेऊ शकतो आणि 18 पगड जातीच्या लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलंय. म्हणून पुन्हा एकदा हा समाज एका सूत्रामध्ये बांधणे आणि हा महाराष्ट्र हा देश दंगलमुक्त करणे आणि मराठामध्ये जोडून पुन्हा ही जिजाऊची रथयात्रा आणि जिजाऊचे विचार लोकांपर्यंत जाऊन या जिजाऊंच्या विचाराचा पगडा सगळ्या 18 पगड जातीच्या समाजावर व्हावा यासाठीची रथयात्रा आहे. त्यामुळे आम्ही हे 45 दिवस करतोय. साहेब आज 41वा दिवस आहे. 18 मार्च 2025ला वेरूळहून निघालेली ही रथयात्रा आता 1 मेला पुणे येथे लाल मालामध्ये याचा समारोप होणार आहे. 45 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन आलोय. आता फक्त तुमचा मुंबईचा ठाणे, नवी मुंबई, पनवेल, त्याच्यानंतर पाताड आणि शेवटी पुणे एवढे हे 2-3 जिल्हे राहिलेले आहेत. बाकी सर्वच्या सर्व जिल्हे आम्ही या रखरखत्या उन्हामध्ये गेलो. 18 पगड जातीच्या लोकांनी त्यातल्या त्यात मुस्लिम, दलित बांधव असेल, वंजारी बांधव असतील आणि आदिवासी लोक सुद्धा चंद्रपूरचे हजारो लोक संख्येने सामील झाले होते. चंद्रपूरच्या तितक्या उन्हामध्ये आम्ही गेलो. तिथे सुद्धा एक जे काही आदिवासी समाज आहे तो या रथयात्रेचं स्वागत करत होता आणि तो सांगत होता की सर तुम्ही अत्यंत वेळेवर रथयात्रा काढली आणि ही रथयात्रा जिजाऊचे विचार या बहुजन समाजाला तारू शकतं याच्यावर 18 पगड जातीच्या लोकांचा विश्वास आहे. आपण एवढ्या उन्हात सुद्धा आमचा सत्कार केला. जितेंद्र ठाकूर साहेबांनी या संघटनेच्या आमच्या कार्यक्रमाला आले. आमची विनंती आहे साहेब आपण जिजाऊचं जाता जाता पूजन करावं आणि यानंतर आम्ही पुढे जाणार आहे. आम्हाला वेळ होतोय कारण 3च्या आत आम्हाला त्या तरी रस्ता बंद करून टाकला असं नितीन मोकाशी सांगत होते. आम्हाला इकडचं जास्त माहीत नाही. मी मराठवाड्यातले गरीब लोक आहेत. आम्हाला मुंबईच्या दिशाही कळत नाही आणि काही कळत नाही. परंतु हे तुमची इकडली लोक सांगतायत की अशा पद्धतीने तो मार्ग बदललेला आहे. म्हणून आपल्याला जास्तीचं न बोलता पुन्हा कधी येऊ आपण पुन्हा एकदा बसू. आपण एवढ्या उन्हात इतक्या वेळ थांबलात त्याबद्दल आपले आभार मानून मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद तनपुरे साहेब. ज्या विचारांनी ज्या प्रेरणेने ही जिजाऊंची रथयात्रा केलेली आहे, आयोजित केलेली आहे, ते विचार या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पसरवत आहात. तेच विचार या रखरखत्या उन्हामध्ये आपले सर्व 18 पगड जातीतील समाज बांधव उपस्थित राहून या ठिकाणी जे विचार ऐकलेले आहेत ते समाजामध्ये आणि स्वतःमध्ये परिवर्तन निश्चितच घडवून आणतील अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपला जो नियोजित कार्यक्रम आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघ असेल, बहुजन चळवळ असेल, या चळवळीच्या विचारांशी साजेसं असं समाजासाठी योगदान दिलेलं आहे अशा बहुजन समाजातील लोकांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. तर त्या ठिकाणी आपण अमोल सुरोशी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय. जॉईंट डायरेक्टर सेळ्यात या ठिकाणी काम करत असताना राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि कर्तृत्वाने प्रेरित होऊन राष्ट्र निर्माणाचे कार्य करणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी jizaou.com ही एक सामाजिक मंच तयार केलेला आहे आणि या माध्यमातून त्यांची टीम ही MPSC, UPSC, इतर स्पर्धा परीक्षा तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाल्यांना आर्थिक मदत असेल, समाज प्रबोधन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन असेल, तसेच इतर सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून होतं. तर सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय अमोलजी सुरेश साहेब यांचं शाल, बहुजन चळवळीचं पुस्तक, त्याचबरोबर सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या या कार्याचा गौरव करावा. यानंतर कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अतिशय संघर्ष करत पत्रकारितेचे आव्हानात्मक करिअर निवडून समाजाभिमुख पत्रकारिता म्हणजे काय असतं
ही केवळ घटना मांडणे नाही तर समाजाच्या अंतरंगाशी नाळ जोडणे होय. आज ज्या व्यक्तीचा आम्ही बहुजन समाज पुरस्काराने सन्मान करत आहोत त्यांनी ही नाळ जपली, सत्याची मशाल प्रामाणिकपणे तेवत ठेवली. कोणताही दबावाला न झुगारता निष्पक्षपातीपणे समाज हितासाठी कार्य करणं हे सोपं नाही, पण त्यांनी ते सातत्याने निभावलं. त्यांच्या कर्तृत्वाने समाजाला दिशा दिली, सत्याला आवाज दिला. त्यांच्या कार्याला आमचा सन्मान आणि कृतज्ञतेची एक छोटीशी पण हृदयस्पर्शी मानवंदना मी आमंत्रित करतो. TV9 मराठीचे जिल्हा प्रतिनिधी पालघर न्यूज रिपोर्टर श्री विजयजी गायकवाड साहेब यांनी पुढे यायचंय. लोकनेते सर्वांनी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा या ठिकाणी आपणही बहुमान त्यांना सन्मान द्यायचा आहे. मी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पुस्तक, शाल, पुस्तक, बहुजन समाज चळवळीचे पुस्तक, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्माननीय विजयजी गायकवाड यांचा सपत्नीक त्यांच्या कार्याचा आपण सन्मान करावा आणि भविष्यातील आपली पत्रकारिता ही सामान्य लोकांच्या उद्धारासाठी कार्य करेल हे निश्चितच आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आहे. सर, कृपया आपल्या टाळ्यांचा आवाज जरा कमी होते, थोडा उत्साह वाढू द्या. पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तींचा अजून अशाच प्रकारे उत्साह वाढू दे, त्यांचे अजून कार्य प्रगतीस नेऊ दे, याकरता आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करायचंय. धन्यवाद. तसं कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, परंतु आपण ही सर्व या ठिकाणी संयम दाखवलात. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य विभागामध्ये कार्य करणारे निवृत्त वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर पंढरीनाथ बोडके, प्राथमिक आरोग्य केंद्र पारोळ अंतर्गत जिल्हा परिषद दवाखाना मांडवी येथे महाआरोग्य शिबिर माननीय दिग्विजय खानविलकर आरोग्य मंत्री असताना महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते त्यांच्या उद्घाटन झालं. विविध महाराष्ट्र शासनामध्ये त्यांनी उपक्रम राबवले. लोकसहभागातून प्राथमिक केंद्राचा कायापालट या योजनेअंतर्गत त्यांनी या आरोग्य व्यवस्थेची दिशा कशा पद्धतीने बदलली पाहिजे, समाजाभिमुख केली पाहिजे असं वेगवेगळं कार्य. तसंच पंचायत समिती वसई ते तालुका आरोग्य अधिकारी पदावर कार्य करत असताना त्यांनी उद्भवलेली पूर परिस्थिती अतिशय योग्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने हाताळली आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये आरोग्यामध्ये दिला जाणारा सन्मानाचा पुरस्कार आनंदीबाई जोशी पुरस्कार हे आरोग्य संस्थेला 2 वेळा मिळवून दिला आणि संपूर्ण आयुष्य हे आदिवासी कार्यक्षेत्रामध्ये आपली सेवा बजावण्याचं काम ज्यांनी केलं असे पंढरीनाथ बोडके सर यांचं सन्माननीय अर्जुनजी तलपुरे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्प, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा आपण सर्वांनी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या या कार्याचा दाद द्यायचे. यानंतर वसई तालुक्यातील बहुजन समाजातील एक युवक ज्यांनी टॉप 10 महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या माध्यमातून भागातील मूलभूत प्रश्नांना निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम वेळोवेळी केलं. तसेच निष्पक्षपातीपणे सामाजिक भान ठेवून सर्वसामान्य दैनंदिन जीवन सुखर करण्यासाठी पत्रकारिता किती प्रभावी ठरू शकते याचं उत्तम उदाहरण दिलं असे दीपकजी कोठेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही कार्याचा गौरव आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते त्यांचा गौरव होतोय. मी ठाकूर साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि बहुजन चळवळीचं पुस्तक आणि पुष्प देऊन त्यांच्या या कार्याचा बहुमान करायचा आहे आणि त्यांच्या पुढील कार्याला आपण शुभेच्छा द्यायच्या. यानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये व्यावसायिक भूमिका बजावत असताना आपण आदिवासी भागामध्ये खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा एक मानवतेचा उदात्त दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना निःशुल्क सेवा दिली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक व नैतिक जबाबदारीचे भान स्वीकारून करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर संदीप पाटील साहेब यांचाही आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. सन्माननीय संदीप पाटील साहेब, डॉक्टर संदीप पाटील यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. सन्माननीय नितीन मोकाशी साहेब यांना अशी विनंती करतो की मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर संदीप पाटील साहेब यांचा सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल तसेच पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा.
यानंतर आपण क्रीडा क्षेत्रामधील ज्याचं एक वेगळं कर्तृत्व या परिसरामध्ये आहे, जे की कबड्डी क्षेत्रातील एक राज्यस्तरीय कबड्डी प्रशिक्षक म्हणून ज्यांनी या विरारमधील अनेक खेळाडू, या 6 राष्ट्रीय खेळाडू आणि 74 राज्यस्तरीय खेळाडू घडविले आणि युवा पिढीला व्यसनापासून लांब ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी केला. पालघर जिल्हा व वसई तालुका यांचे प्रशिक्षक 2025 पालक व प्रेक्षक यांच्याकडून त्यांचा जाहीर सत्कार झाला. असे क्रीडा क्षेत्रातील रामचंद्र वसंत ढवण यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आयुष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही आणि आपण घेतलेलं व्रत हे शेवटच्या क्षणापर्यंत आपण ते तेवत ठेवायचं. असंच व्रत हाती घेऊन एक क्रीडा क्षेत्रामध्ये राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू या ठिकाणी यांनी घडवलेले आहेत. असे वसंत ढवण यांचा लोकनेते हितेंद्रजी ठाकूर तनपुरे साहेब, प्राध्यापक तनपुरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी शाल, सन्मानपत्र व सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर एक आगळा वेगळा पुरस्कार आपण देतोय आणि कृपा करून आपल्या टाळ्यामध्ये कमी होऊ देऊ नका, कारण हे पुरस्कार खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा याच्यासाठी म्हणतोय की IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट क्रीडा विभाग यांनी भारतातील पहिला अंध स्केटिंग संघ तयार केल्याचा अभिमान आहे, जो 6 जून ते 8 जून दरम्यान होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अंध व्यक्तींचं भारताचं प्रतिनिधित्व करेल. या संघातील खेळाडू निशा जरीवाला, कृतिका पवार, शिवानी बंदीछोडे, आफताब पटेल, शुभमन सिंग या खेळाडूंनी 3 मार्च 2024 पासून स्केटिंगचा सराव सुरू केला आणि तेव्हापासून ते सतत कठोर परिश्रम घेत आहेत. यामध्ये व्यावसायिक मैदान मिळाल्यामुळे हे सर्व खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय सामन्यामध्ये सुवर्ण पदके जिंकून भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्यांची सर्वोत्तम कामगिरी करेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. यांची संघर्षाची कहाणी, कठोर परिश्रमाची कहाणी, यांनी कधी हार मानली नाही आणि त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. आम्हाला आशा आहे यांची कहाणी आपल्या सर्वांना प्रेरणा देईल आणि आपले स्वप्न सत्यात उतरवण्यास प्रेरित करेल. आजच्या या त्यांच्या उत्तुंग संघर्षाची दखल घेऊन आज मराठा सेवा संघ पालघर या ठिकाणी यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे की आपण जे आपलं दुःख सांगत बसतो, आपण आपल्यातल्या कमतरता सांगत बसतो, त्या कुठल्याही कमतरता यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी कधी स्वतःला कमी समजलं नाही आणि भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण प्रतिनिधित्वही करू शकतो. एक जगाला आगळी वेगळी आपली ओळख या माध्यमातून यांनी करून दाखवलेली आहे. यानंतर शिक्षण क्षेत्रातील एक पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. रेखा डिसिल्वा, जे सध्या आदिवासी भागामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाताने, तालुका वसी, जिल्हा पालघर येथे कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा परिषद शाळा धाकटी डहाणू या आदिवासी भागामध्ये काम करत असताना पहिलीच्या वर्गाच्या निर्मितीमुळे 98 पटाची संख्या आजच्या या काळामध्ये 200 पटापर्यंत येऊन गेली आणि अदानी समूहाकडून शाळेच्या इमारतीसाठी सहकार्य प्राप्त केलं. तसेच वेगवेगळे यांना पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. सन्माननीय प्राध्यापक तनपुरे साहेब यांना मी अशी विनंती करतो की पुरू मॅडम, सन्माननीय शिवमती पुरू मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपण सौ रेखा डिसिल्वा यांचा आपण या ठिकाणी करतोय. असंच शिक्षण क्षेत्रामध्ये आपण उत्तरोत्तर प्रगती करावी, समाजाला एक दिशा द्यावी, ज्ञानदानाचं कार्य आपल्या हातून घडत राहो. भविष्यातही एक विचार आपण या समाजामध्ये पेराल अशी अपेक्षा. यानंतर आपल्या वसई तालुक्याकडून दिले जाणारे बहुजन समाज भूषण पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेले आहेत, परंतु कालच्या पालघर येथे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यामुळे एक पुरस्कार तिथे राहून गेला होता, तो आपण येथील मान्यवरांच्या उपस्थितीत देतोय. सो केतकी केतन संखे यांनी सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संपूर्ण जे त्यांचं कार्य आहे ते आदिवासी भागामध्ये एक वेगळ्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून गोरगरीब वाड्या वस्तीतील लोकांना, वाड्या वस्तीतील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं एक ज्ञानार्जनाचं आणि एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून यांनी
मुक्त स्रोत लिनक्स ऑपरेटिंग सॉफ्टवेअरचा विद्यार्थ्यांना अध्ययनाचा वापर यांनी केला आणि एक वेगळा प्रयोग या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. ऍडव्होकेट रिया करंजकर मॅडम यांच्या हस्ते हा पुरस्कार यांना प्रदान होतोय. अतिशय कार्यक्रमाला या ठिकाणी उशीर झाला, पण आपण तेवढंच संयमानं या ठिकाणी दाद दिली आणि या ठिकाणी आताच्या या ठिकाणी जिजाऊ रथयात्रेचे विचार घेऊन आलेले सर्व उपस्थित मान्यवर यांचे मराठा सेवा संघ पालघर तसेच वसई तालुक्याच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मूर्तीचं या ठिकाणी पूजन होईल आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर आपली रथयात्रा ही धानिव येथे पुढे जाणार आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया आपण सर्वांनी धानिव येथे सर्व पुढील सभा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तरी आपण सर्वांनी यावं अशा आग्रहाची विनंती. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या मूर्तीचं जे जिजाऊंचे विचार घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये जो जिजाऊंची रथयात्रा या ठिकाणी मार्गस्थ होते, या विरार नगरीमध्ये सन्माननीय लोकनेत्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी पूजन होत आहे. यानंतर ही रथयात्रा नालासोपारा मार्गे धानिव या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा तसेच सभेचा कार्यक्रम आयोजित केलाय. आपण सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण सर्वांनी धानिव येथे उपस्थित राहून स्नेहभोजन घ्यायचं आहे. धन्यवाद. ओके.